समोर पैसे काय करायचं असं विषय तुम्हाला कुठं आले काय गेले आपले सगळ्या 500 तर बोला. आहे का रेकॉर्डिंग केलं तुम्ही सुरू? ठीक आहे. बसून घ्या साहेब, बसून रिव्हर्स सर. तुमच्यावर सदैव आहे. हॅलो, सदैव आहे. दुर्लक्ष झालंय तुमचं 2 दिवस. हा बोला की सर. होस्ट सोडून इतरांचे माईक थोडे बंद ठेवा. सगळ्यांना अनम्यूट करायचं, म्यूट करून टाकायचं का? हा ठीक आहे. हो, म्हणजे काय होईल, आवाजाचा प्रॉब्लेम नाही यायचा. ठीक आहे. नंतर शेवटी मग काय करूया, प्रश्न जर काय असतील तर तेव्हा घेऊया. ठीक आहे सर, सुरू करायचं. ओके, थँक्यू सर. नमस्कार. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आयोजित उद्योग सारथी प्रशिक्षण कार्यक्रम व्याख्यान क्रमांक 5 मध्ये आपल्या या महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेब, या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय विजयसिंह देशमुख साहेब, आज हे जे व्याख्यान आयोजित केलं त्याचे समन्वयक माननीय सोमनाथ आहेर, या सर्वांचं मी ठिकाणी मला या व्याख्यानासाठी बोलवल्याबद्दल आभार मानतो. आणि या व्याख्यानामध्ये आजच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व प्रशिक्षणार्थी आणि लाभार्थी या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या महामंडळाच्या मार्फत आपणा सर्वांना परिचित आहे की व्यवसायासाठी सर्व गरजवंत आणि व्यवसाय करणाऱ्यांना, ज्यांना कर्जाची आवश्यकता आहे, त्यांना कर्ज घेणाऱ्या व्यक्तींना कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभ मिळवून दिला जातो. आपण या प्रशिक्षणात उपलब्ध असणाऱ्या सर्वांनी या योजनेचा लाभ मिळवून घेतलेला आहे. हा जो व्याजाचा परतावा आहे, हा व्याज परतावा घेत असताना कर्ज मिळवण्याची प्रक्रिया काय आहे, शिवाय व्याज परतावा कसा मिळवायचा आहे, ही सर्व प्रक्रिया आणि महामंडळाची वेबसाईट, ही सर्व प्रक्रिया आपण अनुभवलेली आहे. परंतु हे व्यवसाय करत असताना आपण व्यवसायाचं आर्थिक नियोजन कसं करावं आणि त्याचबरोबर व्यवसायाला लागू असणारे जे वेगवेगळे कायदे कानून आहेत, या कायदे कानूनची कशी अंमलबजावणी करायची, नियोजन करायचं आणि कशा पद्धतीने आपला व्यवसाय वाढवायचा, याच्यासाठीच खऱ्या अर्थी आज हे मार्गदर्शन आयोजित केलेलं आहे. आर्थिक नियोजन म्हणजे काय नक्की? तर आर्थिक नियोजन म्हणजे तुमचे आर्थिक उद्दिष्ट, जी उद्दिष्ट आपण ठरवले असेल याच्यामध्ये व्यवसाय तयार करणं, व्यवसायाचं लागणारं शिक्षण आणि प्रशिक्षण घेणं, त्याशिवाय घर, बंगला, गाडी किंवा व्यवसाय उभारणीसाठी वेगवेगळी साधन संपत्ती आणि आपल्या निवृत्तीनंतरचं खरं जीवन, या सर्व बाबींची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण किंवा हे साध्य करण्यासाठी पैशाचं जे व्यवस्थापन आपण करतो, नियोजन करतो, त्या प्रक्रियेला खरं तर आर्थिक नियोजन असं म्हणतात. या आर्थिक नियोजनामध्ये वेगवेगळ्या बाबींचा खरा समावेश करावा लागेल. यामध्ये बचत आहे, गुंतवणूक आहे, विमा आहे,
कर्ज आहे, कर्जाचं व्यवस्थापन आहे आणि कराचं नियोजन आहे. हे सर्व बाबींचा आपल्याला खरं याच्यामध्ये अर्थ समजावून घ्यायचा आहे. जास्त थिअरी पार्ट मध्ये न जाता प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट मध्ये ही प्रत्येक बाब आपल्याला कशा पद्धतीने पाहता येईल याच्याकडे माझा भर असणार आहे. खरं तर आर्थिक नियोजन करताना आपण आपला व्यवसाय सुरू करतो. व्यवसाय सुरू होतो, कर्ज घेतलेलं असतं, स्वतःचं वैयक्तिक भांडवल आपण उभं केलेलं असतं. मग हे आपण उपलब्ध केलेलं भांडवल आणि व्यवसायातनं मिळालेलं किंवा बँकांकडून घेतलेलं कर्ज याची ताळमेळ घालून व्यवसायासाठी लागणारं जे काही दररोजचं भागभांडवल आहे, त्याचं कशा पद्धतीने आपण उपयोग करतो आहे, नियोजन करतो आहे आणि त्याच्यातनं आपली खरेदी विक्री आणि मग शेवटी व्यवसायातनं मिळणारा नफा, त्या नफ्याची पुनर्गुंतवणूक या सर्व बाबी कशा पद्धतीने आपण मॅनेज करतो, या सर्व बाबीला आपण आर्थिक नियोजन असं म्हणतो आहे. अर्थ किंवा व्यवसाय चालवत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाची अडचण भासते ती म्हणजे भांडवलाची. हे भांडवल आपण वेगवेगळ्या पद्धतीने उपलब्ध करतो. हे भांडवल एकतर आपण स्वतःचं वैयक्तिक भांडवल घेतो, आई वडिलांकडनं पण भांडवल घेतो, बँकांकडनं आपण भांडवल उपलब्ध करतो, त्याशिवाय मित्रांकडनं कर्ज रूपाने घेतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने जे आपण भांडवल घेतलेलं असतं, या भांडवलाचं आपण व्यवसायासाठी जर योग्य नियोजन केलं, मग याच्यामध्ये याची गुंतवणूक करत असताना आपण भांडवली वस्तूंमध्ये आणि दररोजच्या दैनंदिन लागणाऱ्या ज्या वस्तू आहे याच्यामध्ये विभागणी करतो. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि रेव्हेन्यू इन्व्हेस्टमेंट या दोन बाबी आहेत. कॅपिटल म्हणजे कायम स्वरूपाच्या लागणाऱ्या, उदाहरणार्थ आपण समजा एखादं किराणा दुकान घ्या. या किराणा दुकानासाठी लागणारे एकतर दुकान, त्याच्यासाठी लागणारे एकतर मांडणी, त्यासाठी लागणारे इतर फिक्स्ड ॲसेट आणि मग दररोजच्या खरेदी विक्रीसाठी लागणारे पैसे. या दोन भागात आपण या पैशाचं नियोजन करतोय आणि यातनं पैसा आपण वाढवायचा प्रयत्न करतो. हा जो पैसा आहे किंवा जो मिळालेला नफा आहे, तो नफा परत आपण व्यवसायात पुनर्गुंतवणूक करतो का, हे आपल्याला पाहायचं आहे. मग आलेल्या पैशाचं व्यवस्थित नियोजन करणे म्हणजे आपण आर्थिक नियोजन असं म्हणतो आहे. हे आर्थिक नियोजन करताना आपल्याला कोणकोणत्या बाबींवर लक्ष द्यायचंय, त्या महत्त्वाच्या टिप्स मी आपल्याला या ठिकाणी लगेच सुरू करतोय. त्यातली पहिली जी महत्त्वाची टिप्स आहे, ते म्हणजे बँक खात्यांच्या बाबतीत. आपल्याला माहिती आहे आपण सगळे लाभार्थी व्यावसायिक आहोत. वैयक्तिक आपण कुणी नाहीये. वैयक्तिक इन द सेन्स व्यवसाय करतोय म्हणून आपण लाभार्थी झालेलो आहे आणि लाभार्थी आहे का तर आपण व्यवसाय असल्यामुळेच आपल्याला कर्ज मिळालेलं आहे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचा आपल्याला लाभ मिळतो आहे. व्याज परतावा योजनेचा लाभ आपण घेतो आहोत. बँक खात्याच्या बाबतीत आपल्याला सांगायचं म्हटलं तर महत्वाच्या काही टिप्स आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपण व्यवसाय हा घरगुती स्वरूपाचा करतो किंवा मोठ्या स्वरूपात व्यवसाय करतो. मीडियम स्वरूपाचा असू शकतो. व्यवसाय हा आपण घरून करू किंवा खरं तर व्यवसायासाठी एखादी जागा उपलब्ध करून आपण व्यवसाय करतोय. आपण कुठूनही व्यवसाय केला तरी चालेल, पण व्यवसायाच्या साठी पहिली अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आपलं बँक खातं असलं पाहिजे. बँक खात्याच्या बाबतीत आपण 3 बँक खाती उघडावीत. त्याच्यामध्ये एक सहकारी बँक, एक खाजगी बँक आणि दुसरं सरकारी, खाजगी आणि सहकारी या 3 बँकांमध्ये आपलं खातं असणं अपेक्षित आहे. दुसरं, व्यवसायासाठी सक्तीनं करंट अकाउंट असला पाहिजे. व्यवसायाचे व्यवहार वैयक्तिक खात्यावर करू नयेत, ही माझी आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा नम्र विनंती असेल. व्यवसाय आपला कुठलाही असो, मग तो घरगुती स्वरूपाचा असो, छोटा स्वरूपाचा असो, मोठ्या स्वरूपाचा असो, व्यवसाय जर असेल, व्यवसाय नावाने तर व्यवसाय चालू असेल, तर त्याच्यासाठी सक्तीनं करंट खातं ओपन केलं पाहिजे. अलीकडे करंट खातं ओपन करण्याचे बँकांचे नियम वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीला ते शॉप ऍक्ट विचारतील. शॉप ऍक्ट काढायचं असलं तर शॉप ऍक्टचे कर्मचारी किती हे विचारतील. त्याशिवाय आपण कोणत्या बँकेत जातो त्याच्यावर करंट अकाउंटचं डिपॉझिट अवलंबून आहे. आपण जर सहकारी बँकेत गेला तर ₹1000 अकाउंट ओपन होईल. आपण जर शासकीय बँकेत गेला तर 5,000 ते 10,000 अकाउंट ओपन होईल. तेच आपण खाजगी एखाद्या बँकेत गेला तर तेच खातं ₹25,000 डिपॉझिट ठेवून उघडून दिलं जाईल. आपण रिक्वेस्ट करा. इव्हन त्याशिवाय आपल्याला ते अडचणीत आणतील. ते म्हणतील तुमचं
सक्तीनं 10 कामगार पाहिजेत, जीएसटी नंबर पाहिजे. या बाबींकडे मी आपल्या कायदेशीर बाबींकडे थोडस नंतर येणार आहे. पण पहिल्यांदा मी आपल्याला सांगेन, आपला व्यवसाय आहे तर आपण करंट खातं, ज्याला चालू खातं उघडलं पाहिजे, ही एक महत्वाची बाब आहे. घरगुती वापरासाठी आणि व्यवसायाच्या व्यवहारांसाठी एक बँक खातं वापरायचं नाही. घरगुती वापरासाठी स्वतंत्र बँक खातं वापरावं आणि व्यवसायाच्या वापरासाठी हे आपण करंट अकाउंटवरच व्यवहार करावेत. घरगुती खर्चासाठी जर आपण व्यवसायातनं पैसे काढत असाल तर करंट खात्यातून वैयक्तिक खात्याला, बचत खात्याला पैसे ट्रान्सफर करावेत आणि घरगुती खर्चाचे खर्च तिथून करावेत. पण व्यवसायाचे खर्च मात्र आपण सक्तीनं करंट अकाउंट मधनच करावेत, ही पहिली सूचना असेल. त्यानंतर खात्यांवर व्यवहार किती करावा या संबंधीचे काही महत्वाचे नियम बँकांनी आताच रिलीज केलेले आहे. परवा 1 एप्रिल 2026 पासून काही नियम आपल्याला लागू होणार आहेत. साधारणतः 25 मध्ये बँकांच्या बाबतीत आरबीआयने काही महत्वाचे गाईडलाईन दिले. त्या गाईडलाईन मध्ये युपीआय व्यवहार आणि इतर व्यवहारांबाबतीत महत्वाच्या काही सूचना बँकांनी केल्यात. त्याच्यामध्ये आरबीआय आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, NPCI ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे, यांनी काही महत्वाचे बंधने दिलेत. त्याच्यामध्ये युपीआय, एटीएमचा वापर आणि कॅश ट्रान्झॅक्शनच्या बाबतीतले महत्वाचे नियम मी आपल्याला इथं सांगतोय. त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन लिमिट आहे, आपल्याला माहिती असेल, युपीआय वरनं सध्याचं 1 लाख रुपये ट्रान्झॅक्शनचं लिमिट आहे. एका दिवशी 24 तासांसाठी 1 लाख रुपये ट्रान्सफर करता येतात. पण जर समजा आपल्याला अगदी स्पेसिफिक कॅटेगरीसाठी असेल, कारणासाठी असेल, तर हे लिमिट वाढवता येतं. ते लिमिट आहे 2 लाखापर्यंत. याच्यामध्ये कॅपिटल मार्केट, इन्शुरन्स आणि फॉरेन इनवर्ड रेमिटन्स असेल, याच्यासाठी आपल्याला 2 लाखाचं लिमिट आहे. त्याशिवाय इन्कम टॅक्स किंवा टॅक्सचं पेमेंट करायचं असेल, शैक्षणिक बाबतीतला काही खर्च करायचा असेल, हॉस्पिटल असेल किंवा IPOs यासारख्या जर बाबी असेल, त्याला 5 ते 10 लाखाचं लिमिट आपल्याला उपलब्ध करून घेता येतं. याशिवाय ट्रान्झॅक्शन स्टेटस जे आहे, ते स्टेटस आपल्याला नेहमीच्या नेहमी इथं दिसणार आहे. त्याच्यामध्ये चेंजेस होतील. त्याच्यानंतर एका दिवशी आपल्याला 50 बँक बॅलन्स दिसतील. जास्त ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्डवर येणार नाहीयेत. शिवाय ऑटो डेबिट टायमिंग जे आहे, ऑटो डेबिट आपले जे लोनचे इन्स्टॉलमेंट्स असतात, ज्याला ऑटो डेबिट आपण EMI म्हणतो. सिप जर आपण काही इन्व्हेस्टमेंट करत असू, त्याचे जर SIP दिले असतील, तर ह्या SIP साधारणतः नॉन पीक आवर ज्याला म्हणतात, म्हणजे पीक मध्ये कधी साधारणतः आपला व्यवसाय 10 वाजता सकाळी सुरू होतो, संध्याकाळी 9:30 पर्यंत हा बँकांचा कामकाजाचा पीक आवर आहे. या पीक आवर सोडून इतर वेळेला तुमचे SIP आणि EMI डेबिट होतील, अशी याच्यामध्ये सिस्टीम उपलब्ध केलेली आहे. त्यानंतर व्हॅलिड चार्जेस जे आहे ते 2,000 किंवा 1% बाबतीत, त्याच्यामध्ये आपण जास्त वेळ घालवत नाहीये. पण कॅश व्हॉल्यूमच्या बाबतीत एक लक्षात ठेवा, सेव्हिंग बँक अकाउंटवर माझी आपल्याला एक महत्वाची सूचना इथं असेल. सेव्हिंग बँक अकाउंट जर वापरत असाल तर सेव्हिंग बँक अकाउंटला एका दिवशी 2 लाख रुपयापेक्षा जास्त कॅश डिपॉझिट करायची नाही. दुसरं, वर्षभरात सेव्हिंग बँक अकाउंटवर 10 लाख रुपयापेक्षा जास्त व्यवहार करायचा नाही. असे जर 1-2 लाख रुपये एका दिवशी बँकेत भरले किंवा 10 लाख रुपयापेक्षा जास्त मोठ्या रकमेचे व्यवहार जर सेव्हिंग बँक अकाउंटवर केले किंवा 50 लाख रुपयापेक्षा जास्त व्यवहार जर करंट अकाउंटवर झाले, तर हे व्यवहार इन्कम टॅक्सच्या SFT स्पेसिफाईड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन यांना कळवलं जातं आणि त्याच्याकडून आपल्याला इन्कम टॅक्सचा अलर्ट येऊ शकतो. शिवाय कॅश विड्रॉल जर आपण 2 लाखापेक्षा जास्त केली तर बँका आता त्याच्यावर 1% TDS चार्ज करतं. म्हणजे बँकेतनं कॅश विड्रॉलला सुद्धा आता बंधनं आलेली आहेत आणि म्हणून कॅश भरताना आणि कॅश काढताना खूप मर्यादा आहेत व्यवहारांना. या मर्यादा आपण पाहूनच बँकांचे व्यवहार करावे. सगळ्यात महत्वाचं आणखी आता नवीन जो कायद्यात बदल झालाय, त्याच्यामध्ये नॉमिनी हा एक नावाचा प्रकार आहे. आपल्या खात्यांना आपण सक्तीनं नॉमिनी देणं आवश्यक आहे. नॉमिनी म्हणजे काय? वारस. आपण सध्या स्वतः त्या प्रोप्रायटर असू, त्या अकाउंटचे आपण मालक आहोत, पण आपल्या पश्चात त्याच्यानंतर ते अकाउंट ऑपरेट करण्यासाठी
नॉमिनी देता येतात. आतापर्यंतचा नियम होता आपल्याला फक्त एकच नॉमिनी देता येत होता. आता मात्र नवीन नियमानुसार आपल्याला एका खात्याला 4 नॉमिनी देता येतात. त्यामुळे नॉमिनी कनेक्ट करणं अत्यंत महत्वाचं आहे. NEFT आणि RTGS ला आता काही बंधनं नाहीयेत. NEFT आपण किती मोठ्या रकमेचं करू शकतो, RTGS ही करू शकतो. शक्यतो ऑनलाईन व्यवहार करणं अत्यंत अपेक्षित आणि गरजेचं आहे. दुसरी एक अत्यंत महत्वाची नवीन इन्कम टॅक्स कायद्यात आलेली एक तरतूद आहे. आतापर्यंत इन्कम टॅक्स वाले आपले जर एखाद्या वेळेस सर्च झालं, सीधं आपले अकाउंट, तसे आपण छोटे उद्योजक आहेत, पण आपल्या माहितीसाठी असावं. बऱ्याच वेळेला आपण हे ऐकलं असेल की इन्कम टॅक्स ऑफिसर किंवा इन्कम टॅक्सची या ठिकाणी रेड पडली, धाड पडली ज्याला आपण म्हणतो आहे. ही जी रेड पडते याची वेगवेगळी कारणं असतात. या रेड पडण्यापाठीमागे आपल्याला जास्त डिटेलमध्ये जायचं नाहीये, परंतु ही जी रेड पडते त्यावेळेला आतापर्यंत बँक ऑफ इथे इन्कम टॅक्स ऑफिसर तुमचे घरातील पैसा, दागदागिने आणि पुस्तकं चेक करू शकत होते. आपली कपाटं त्यांना तपासायचा अधिकार होता, सब्जेक्ट टू परमिशन, आणि त्याचे लिमिट आहे. हे जे आपली दागदागिने त्याच्याशिवाय तुमचा पैसा आणि इतर तुमचे वस्तू, ज्वेलरी, डॉक्युमेंट्स चेक करत होते. हा अधिकार आतापर्यंत इन्कम टॅक्स कायद्यामध्ये त्यांना होता. परंतु आता मात्र एक लक्षात ठेवा, 1 एप्रिल 2026 येणाऱ्या एप्रिल पासून इन्कम टॅक्स कायद्यामध्ये खूप मोठा बदल झालाय आणि याच्यामध्ये द इन्कम टॅक्स ऑफिसर कॅन ऍक्सेस युअर बँक, ईमेल अँड सोशल मीडिया अकाउंट्स. म्हणजे आता व्हर्च्युअल डिजिटल स्पेस ज्याला म्हणतो, क्लाउड्स, आपण केलेले मेल्स, आपण केलेल्या सोशल मीडियावरचे आपले अकाउंट्स, हे सुद्धा आता इन्कम टॅक्स ऑफिसर चेक करू शकतात. याच्या मार्फत जे तुम्ही फायनान्शियल डेटा आणि टॅक्स इव्हॅजन केलेला असेल, हे जर त्यांना असं वाटलं इट इज सस्पेक्टेड, याच्यामध्ये मोठ्या प्रकारचे व्यवहार झालेले आहेत, तर इन्कम टॅक्स ऑफिसर आता हे चेक करू शकतात. आणि म्हणून इन्कम टॅक्सच्या बाबतीत ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बँक खात्याच्या बाबतीत बँक खात्यांना केवायसी करणं गरजेचं आहे. आपण केवायसी करत नाही, म्हणजे केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर्स. आपण केवायसी न केल्यामुळे बऱ्याच वेळेला अकाउंट बंद पडतात. मग केवायसी म्हणजे काय? आपलं एकतर फोटो न देणं, आपला पत्ता न देणं, आपलं आधार कार्ड देणं, आपलं त्याशिवाय सही, हे सगळं देणं अपेक्षित आहे. जर याच्यामध्ये काही बदल झाला तर आपण वेळोवेळी बँकेला कळवलं पाहिजे. शिवाय शक्यतो आपण ऑनलाईन पद्धतीने व्यवहार केले पाहिजेत. आणि आपण सगळे बहुतांशी ग्रामीण भागात राहणारे व्यक्ती आहोत. शहरांमधले काही असतील याच्यामध्ये आपल्याला व्यवसाय करायचं म्हटलं तर नव्याने जेव्हा आपण एखादा व्यवसाय सुरू करतो, तेव्हा नवीन व्यवसाय सुरू करताना आपल्यासमोर अनेक अडचणी असतात. अनेक अनेक प्रसंगांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. हे सर्व उभारणी करत असताना म्हणजे आपल्याकडे जागा नसते, पैसा नसतोय, कामगारांची पूर्तता, माल कुठनं घ्यायचा, या सगळ्या बाबींची अडचणी समोर असताना आपण नव्याने व्यवसाय सुरू करतो. हे करत असताना आपल्याला कर्जही मिळवायचं असतं. आपल्याकडे कागदपत्र नसतात. मग अशा वेळेला आपल्याला मदत कोण करणार आहे? तर एखादी सहकारी बँक किंवा खाजगी बँक. शासकीय बँकांच्या बाबतीत आपण कर्जाचा विचार केला तर शासकीय बँका सहजासहजी आपल्याला कर्ज, कागदपत्रांशिवाय कर्ज देत नाहीये. त्याच्यामुळं आपण बँकांमध्ये जास्तीत जास्त व्यवहार केले पाहिजेत. अलीकडे पहा, आपल्याला मी नक्की याच्यातनं पहिल्यांदाच सांगू शकेल की आपले जर चांगले बँकेत व्यवहार असतील, बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात आपण व्यवहार केले, तर अलीकडे बँका कुठलीही कागदपत्र मागत नाहीत. ते तुमच्या बँकेचे ट्रान्झॅक्शन बघतात. इव्हन आता सोशल मीडियाचे सुद्धा अकाउंट्स बघतात. तुमचं सोशल मीडियावर किती लोक तुम्ही कनेक्टेड आहात किंवा सोशल मीडियामध्ये किंवा ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही व्यवहार करता, याच्यावर सुद्धा अलीकडे बँका कर्ज देतात. खाजगी बँका आहेत, ते तुमच्या या सगळ्या बाबी तपासतात. सहकारी बँका तुम्हाला साधारणतः आपुलकीने एक उभं करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून सुरुवातीला शक्यतो आपल्या नजीकच्या एखाद्या सहकारी बँकेत खातं उघडावं किंवा बाजूला एखाद्या खाजगी बँकेतही खातं उघडावं. शासकीय बँकेत खातं उघडू नये या मताचा मी नाहीये, परंतु
शासकीय बँकांमध्ये अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असल्यामुळे आपल्याला लगेचच व्यवसायाला कर्जाला मदत होत नाहीये. म्हणून आणि विशेषतः अण्णासाहेब पाटील महामंडळाचं जे कर्ज आहे हे आता फक्त शासकीय बँकांमध्येच मिळत नाहीये, तर सहकारी बँकांमधून सुद्धा मिळत आहे. त्याच्यामुळे आपण आपलं खातं चांगल्या बँकेत, ओळखीच्या बँकेत उघडावं, जेणेकरून ती बँक आपल्याला मदत करणार आहे. हे झालं बँकांच्या बाबतीची नियमावली. त्यानंतर बँक कर्ज व्याज आणि त्याची परतफेड कशी करायची आहे. तर आपण शक्यतो सावकारांकडून कर्ज घेण्याचं टाळलं पाहिजे. आपल्याला किती महत्वाची अडचण आली तरी कर्ज हे शक्यतो नियमाप्रमाणे नियमात बसलेलं आणि आधी कुठल्या तरी कायद्याच्या चौकटीत कर्ज घ्यावं. व्यावसायिक कर्ज घेताना बँकांकडून कर्ज घ्यावी, सावकारांकडनं कर्ज घेऊ नये, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. कारण सावकारी कर्जांमध्ये व्याजाचा जो आकार आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि वसुलीचा जो प्रकार आहे तो वेगळ्या पद्धतीचा राहतो. म्हणून शक्यतो आपण सावकारकी कर्ज टाळावीत. नातेवाईक किंवा मित्रांकडून आपण जे कर्ज घेतो त्याचीही वेळोवेळी आपण परतफेड केली पाहिजे. बँकांचे जे कर्ज आपण घेतलेले आहेत हे कर्ज घेताना आपण सगळ्यांनी कर्ज घेतलेलं आहे, भविष्यात परत जेव्हा कर्ज घेणार आहात हे कर्ज घेताना आपण मी ज्या या बाबी सांगेल याच्यामध्ये काटेकोरपणे दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये अगदी कर्ज घेण्याच्या प्रक्रियेपासून कर्ज परतफेड करेपर्यंत आपण ह्या बाबी पाहणं अपेक्षित आहे. त्यातलं पहिलं आहे, आपण जेव्हा कर्ज घ्यायला जातो तेव्हा बँक आपल्याला कर्ज मंजुरीचं एक पत्र देतात. आपण कधीही आपल्याला खूप गरज असते, आपण अडचणीत असतो आणि म्हणून आपण त्या बँकेच्या मागे लागलेला असतो की आम्हाला कर्ज द्या. पण हे कर्ज देत असताना प्रत्येक बँक आपल्याकडनं एक अग्रीमेंट करून घेतं, त्याला आपण कर्ज मंजुरी पत्र असं म्हणतो. हे कर्ज मंजुरी पत्र आपण कधीच वाचत नाहीये. याच्यामध्ये कोणकोणते क्लॉजेस आहेत, काय नियम लावलेले आहेत हे आपण कधीच बघत नाहीयेत. त्यामुळे आज तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, आपले कर्ज मंजुरीचं पत्र आपल्या हातात असेल, हे कर्ज मंजुरीचं पत्र एकदा नक्की आपण वाचलं पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक क्लॉज असतात. आपलं नाव असेल, बँकाचे नाव असेल, आपण कर्जाचा कोणता प्रकार घेतला आहे. कर्जाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता आपल्याला जे इथे व्याज परतावा कर्ज असेल म्हणजे सीसी टाईपचं दिलंय, कॅश क्रेडिट दिलंय का टर्म लोन दिलंय. कॅश क्रेडिट हे काय वर्षाने परत रिन्युअल असतं, त्याला काय सीसी असं म्हणतोय. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी दिली आहे की टर्म लोन दिलेलं आहे. टर्म लोन म्हणजे ऍसेट खरेदीसाठी. टर्म लोन हे विशिष्ट कालावधीत परत करायचं असतं. म्हणजे 5 वर्ष असेल, 10 वर्ष असेल, 7 वर्ष, व्हॉट एव्हर द टेन्युअर डिफाइंड बाय द बँक असेल. हे कर्ज त्याचा प्रकार समजून घेतला पाहिजे. महत्वाचं म्हणजे कर्जाचा परतफेडचा कालावधी किती आहे. कर्ज परतफेड कालावधी सीसी असेल तर 1 वर्षात परत करायचं आहे. टर्म लोन असेल तर 5 वर्ष असेल, 7 वर्ष, 10 वर्ष जसं आता सांगितलं आहे. हा परतफेडचा कालावधी समजावून घ्या. तेवढ्या परतफेडीच्या कालावधीमध्ये आपल्याला ते कर्ज परतफेड करायची आहे. आता बऱ्याच वेळेला असं होतं पहा, आपण बँकेकडनं कर्ज घेतलेलं असतं, परतफेडीचा कालावधी 5 वर्षाचा आहे. योगायोगाने आपल्या नशिबाने आपण व्यवसाय करतो, आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढतोय, चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे आणि या व्यवसायातून आपल्याला चांगले रिटर्न्स मिळत आहेत. मग हे आलेले रिटर्न्स आपण आपल्या व्यवसायात तर ठेवतोच, वापरतोच आहे, पण त्याच्याशिवाय आपण हा पैसा आपण एक जबाबदार नागरिक या नात्याने बँकेचं कर्ज लवकर फेडावं या उद्देशाने आपण बँकेची परतफेड करायचा प्रयत्न करतो आहे. अशा वेळेला आपल्याला 2 महत्वाच्या अडचणी येतात. ते म्हणजे प्री EMI, प्री किंवा अर्ली रिपेमेंट जे आपण करतो आहे त्याच्यामध्ये कदाचित बँक आपल्याकडनं ज्यादा व्याज घेण्याची दाट शक्यता असते. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही कर्ज घेता सुरुवातीला अगदी आपण बँकेबरोबर अग्रीमेंट करताना हा मुद्दा बघितला पाहिजे की समजा मी 2 वर्ष तुमचं कर्ज फेडलंय, 2 वर्षानंतर माझ्याकडे पैसा जर आला तर मी हे कर्ज तुमचं एकदम भरू शकतो का. आपण कधीच विचारत नाही कर्ज घेताना की मी जर अर्ली रिपेमेंट केलं तर मला अर्ली रिपेमेंट चार्जेस लागतील का. कारण आपल्याला गरज असते म्हणून आपण पटकन अग्रीमेंट न वाचता सह्या करतो आणि पर्यायानं जेव्हा आपल्याकडे पैसा येतो आपण रिपेमेंट करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याला जास्त दराने
जास्त व्याज दर आकारला जातो, इव्हन प्रोसेसिंग फी जास्त घेतली जाते आणि म्हणून ह्या नियम अटी आपण पाहणं अपेक्षित असतं. कर्ज घेतल्यानंतर कर्जाचा हप्ता कसा डिसाईड केलाय? कर्जाचा हप्ता त्याला EMI असं म्हणतोय, इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट. याच्यामध्ये EMI ठरवताना या कर्जाचा व्याजाचा दर किती आहे हे आपण कधीच बँकेला विचारत नसतो. सुरुवातीला व्याज देताना फिक्स्ड रेट आणि फ्लोटिंग रेट असे 2 प्रकार होते. फिक्स रेट म्हणजे स्थिर कर्ज, स्थिर दर. त्याच्यामध्ये कर्ज घेतल्यापासून कर्जाच्या शेवटच्या 1 रुपयाचं रिपेमेंट होतपर्यंत कर्जाचा दर तोच राहतो. त्याला फिक्स रेट म्हणायचं. आणि दुसरा म्हणजे फ्लोटिंग रेट. हा जो फ्लोटिंग रेट आहे याच्यामध्ये जेवढं तुमचं कर्ज कमी होईल त्या राहिलेल्या बॅलन्सवरच तुमच्या कर्जाचं व्याज लागलं पाहिजे. अलीकडे EMI काढायची बँकांची सहज साधी सोपी पद्धती आहे. उदाहरणार्थ मी 1 लाख रुपये कर्ज घेतलं आणि याचा कालावधी जर 5 वर्ष असेल तर 1 लाखाचे मी 5 वर्षाचे डिव्हाइड केलं तर 20,000 रुपये माझी मुद्दल एका वर्षाला गेली पाहिजे. 20,000 रुपये मुद्दल आणि त्या 1 लाखावर मी समजा जर मला 10% व्याज असेल तर 1 लाखाच्या 10% म्हणजे एका वर्षी 10,000. असं जर स्थिर दर राहिला असता माझा तर 10,000, 10,000, 10 असे 5 वर्षाचे माझे 50 म्हणजे मला 1 लाख आणि हे 50,000 असे 1.5 लाख रुपये परत करायचे आहेत. पण तेच जर फ्लोटिंग रेट घेतला तुम्ही, सुरुवातीला जर बँकेला सांगितलं आम्हाला फ्लोटिंग, पण आता नशिबाने सगळ्या बँकांमध्ये फ्लोटिंग रेटच सुरू आहे. फिक्स रेट लावायला आता बँकेला परवानगी नाहीये. पण तरीही आपण जबाबदार नागरिक या नात्याने विचारलं पाहिजे. जबाबदार कर्जदार या नात्याने विचार की माझा कर्जाचा रेट किती आहे. अलीकडे आता रेपो रेट चेंज होतो पहा. रेपो रेट म्हणजे काय? RBIने दिलेल्या गाईडलाईन प्रमाणे बँकांच्या कर्जाचे दर आहेत त्याच्यात बदल होतो. बरोबर, त्याच्यामध्ये जो बदल झालेला आहे त्याच्यानुसार बँकांचे कर्जाचे व्याजाचे दर बदलतात. सातत्याने आता सलग 3 वेळा RBIने रेपो रेट कमी केलाय. पर्यायाने व्याजांचे दर कमी झालेत. जर तुमचा फ्लोटिंग रेट कर्ज असेल तर तुमचे व्याजाचे दर आपोआप कमी झाले पाहिजेत. अन्यथा जर त्यांनी केले नाही तर आपण बँकेत गेलं पाहिजे आणि बँकेला सांगितलं पाहिजे माझा पूर्वी व्याजाचा दर 8% होता, आता रेपो रेट कमी झालाय 0.5%, तर माझा व्याजाचा दर आता 7.25% झाला पाहिजे. ही बाब आपण बँकेला जाऊन निदर्शनास आणून दिली पाहिजे आणि म्हणून व्याजाचे दर याच्या बाबतीतही आपण लक्ष घातलं पाहिजे किंवा आणलं पाहिजे. दुसरं म्हणजे हप्ता वेळेवर भरणे. आपल्याला माहिती आहे आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्जाचा व्याज परतावा योजनेचा फायदा घेतो आहोत. ही योजना सुरू करत असताना जेव्हा तुम्ही कर्ज घेतलं याची माहिती घेत तेव्हा आपल्याला कल्पना दिलेली असेल की या महामंडळाच्या कर्जाचं व्याज आपल्याला परतावा कधी मिळणार आहे, जर आपण नियमित कर्ज परतफेड केली तर. त्यामुळे आपण कर्जाचे परतफेड रेग्युलर केली पाहिजे आणि भरलेल्या व्याजाचा दाखला महामंडळाला दाखवल्याच्या नंतर आपल्याला व्याजाचा परतावा मिळतो आहे. आणि म्हणून आपले जे प्रश्न असतील हे प्रश्न आपण सगळ्यांचे नंतर आठवणीने घेऊया. मला वाटते कृष्णा शिंदे यांनी हात वरती केला. मी आपला प्रश्न नक्की आठवणीने घेईल. आपल्याला जे जे प्रश्न असतील ते आपण नक्की अवश्य घेऊया. थोडेसे फक्त हायलाइट्स करतो आणि मग नंतर खऱ्या अर्थी प्रश्नोत्तराला मी आपल्याला बराचसा वेळ देणार आहे. त्यानंतर कर्ज घेतलंय, कर्जाचे हप्ते आपण नियमित भरतो आहोत. कर्जाची आकारणी बरोबर चालू आहे. कर्ज रेग्युलर व्यवस्थित फेडलेलं आहे. आता प्रश्न आहे की कर्ज फेडल्यानंतर आपली जबाबदारी संपली का? तर मुळीच नाही. आपण जे बँकेला आपली कागदपत्र दिलेले आहेत, ही कागदपत्र ते कर्ज रद्द करून कर्ज संपलंय असा पूर्णत्वाचा दाखला बँकेकडनं घेऊन आपण आपली कागदपत्र बँकेकडनं परत घेतली पाहिजे. त्याशिवाय आपण आपली मालमत्ता तारण देत असतो. बँका विदाऊट तारण कर्ज देत नाहीयेत. हे जे तारण कर्ज आहेत, या तारण कर्जाचे तारण वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही कदाचित हे शब्द ऐकले असतील किंवा नसतील. तारण वेगवेगळे आहेत पण मी त्याच्यावर जास्त आता भाष्य करणार नाही. कधीतरी मॉर्गेज हा शब्द वापरतात, कधी प्लेज हा शब्द वापरतात, कधी लीज हा शब्द वापरतात, कधी असाइनमेंट हा शब्द वापरतात, कधी हायपोथिकेशन शब्द वापरतात. हे जे वेगवेगळे शब्द आहेत या वेगवेगळ्या शब्दाला वेगळा अर्थ आहे. खरं तर एखाद्या दिवशी कर्जाचं पूर्ण नुसतं कर्ज प्रकरणावर बोलायचं म्हटलं तर या एका शब्दांवर आपल्याला खूपसा वेळ बोलता येईल. गोवा बिवा फिराय. त्यामुळं हे जे आहेत याच्यावर मी जात नाही, पण ते कर्जाचे जे तारण दिलेलं आहे हे कर्जाचं तारण आपण सोडून घेतलं. साधं उदाहरण सांगतो पहा. आपण गाडी घेतो.
आपण गाडी घेतल्यानंतर गाडी आपली त्या बँकेकडे कर्ज घेतो एखाद्या संस्थेचं आणि त्याला गाडी तारण देतो, हायपोथिकेट करतो. ते जे तारण जेव्हा गाडीचं कर्ज आपलं संपतं, तेव्हा आपल्याला 31 नंबरचा फॉर्म आर-टी-ओ कडनं आणून त्यांचं तो बँकेचं तारण कॅन्सल करून आपल्याला आर-टी-ओ कडनं आपली गाडी मोकळी करून घ्यावी लागते किंवा घेता येते. पण आपण कधीच असं करत नाही. आपलं कर्ज फेडलंय म्हटलं की आपण लगेच निवांत होऊन बसतो. असं करू नका. कर्ज जेव्हा आपलं पूर्ण फेड होईल, त्या बँकेकडनं कंप्लीशन नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, त्याला नो ड्यूज सर्टिफिकेट असं म्हणतात, हे प्रमाणपत्र आपण घेतलं पाहिजे. त्याशिवाय आपण कर्ज घेतो, 4 वर्ष व्यवस्थित नियमित हप्ते भरले, कर्ज फेडलेलं आहे आणि एन-ओ-सी घेतली. पण आता त्या 4 वर्षानंतर कधीतरी आपल्याला वाटलं की आपलं पूर्ण कर्ज फेडलंय, आपल्याकडे त्याचा काही पुरावा नाहीये. मग जेव्हा आपण कर्ज फेडतो आहोत, त्याच दिवशी बँकेकडून आपलं एन-ओ-सीचं सर्टिफिकेट, मूळ कागदपत्र जशी घेतो, तसं कर्ज घेतल्यापासून कर्ज फेडल्यापर्यंतचं पूर्ण स्टेटमेंट आपल्या हातामध्ये असणं अपेक्षित आहे. म्हणजे आपण या पूर्ण कर्जाची कशा पद्धतीने परतफेड केली, हाही आपला एक उद्देश साध्य होईल. त्याशिवाय कधीतरी आपलं अकाउंट्स ऑडिट करावं लागतं. त्याच्यासाठी आपल्याला स्टेटमेंट उपयोगाला पडेल किंवा यदाकदाचित भविष्यात जर इन्कम टॅक्सने कधी आपली जर असेसमेंट काढली, तर त्या असेसमेंटच्या आपल्याला ही कर्ज स्टेटमेंट उपयोगीची पडतात. अन्यथा आपण जरी कर्ज स्टेटमेंट घेतले नाही, तर कर्ज आपलं बंद झालेलं असतं आणि 3 वर्षांनी, 4 वर्षांनी इन्कम टॅक्सची असेसमेंट 6 वर्षांनी लागते. मी त्याच्याकडे नंतर परत येणार आहे. असेसमेंट 6 वर्षानंतर लागते. ही 6 वर्षानंतर असेसमेंट लागल्याच्या नंतर आपल्याला सगळी कागदपत्र दाखवायची असतात आणि ज्यावेळेला आपण मग ते कागदपत्र गोळा करायचा प्रयत्न करतो, बँक सांगते तुमचे आता हे कर्ज तुमचं संपलेलं आहे, त्यामुळे या कर्जाचं स्टेटमेंट आता तुम्हाला उपलब्ध होणार नाहीये. पर्यायाने मग परत आपण अडचणीत येतो, की आपलं कर्जाचं स्टेटमेंट आपल्याला मिळत नाही. म्हणून मी आता जाणीवपूर्वक परत एकदा क्लिअर करतो, जेव्हा कर्ज तुम्ही घेताय, हे कर्जाचे व्याज, त्याचा परतावा, त्याची परतफेड या सर्व बाबींचा विचार करत असताना आपल्याला कर्ज फेडल्यानंतर नो ड्यूज सर्टिफिकेट, आपले कर्ज फेडल्याचं तारण कमी केल्याचा दाखला, त्याशिवाय आपले कर्जाची मूळ कागदपत्रे आपण जी दिलेली होती ती सर्व, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. पूर्ण स्टेटमेंट घेतलं पाहिजे. शिवाय याच्याबरोबर आणखी महत्वाचं काय, आपल्याला शासकीय जे काही अनुदान मिळतं, शासकीय सवलती मिळतात, हे सुद्धा त्याच्यावर झालेत की नाही हे पाहणं गरजेचं आहे. आपण बऱ्याच वेळेला शासकीय कर्जाच्या वेळेला आपली जमीन तारण देतो. त्यावेळेला सातबार आपला देतो. त्या सातबाऱ्यावर सुद्धा नोंदी असतात पहा. सातबारावर बोजा नोंद केलेली असते, की बोजा नोंद कमी करून घेणं हे आपलं दायित्व आहे. आणि म्हणून आपण कर्ज घेतलं, व्यवसाय करतोय तिथपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा हे कर्ज संपेल, त्या संपल्यानंतर त्या कर्जाची परतफेड केल्यानंतर या सर्व बाबींची आपण पूर्तता करायला पाहिजे. साधारणतः कर्जाविषयी मी आता इथपर्यंतच बोलतोय. काही शंका असेल तर मी नंतर अवश्य घेईन. त्यानंतर कर्ज घेताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे आपला आरसा, तो म्हणजे सिबिल रिपोर्ट. आपण कर्ज घेतलेले आपण त्या प्रोसेसमधनं गेलेला आहात. भविष्यातही परत जेव्हा केव्हा कर्ज घ्यायचं आहे, तेव्हा आपण आपलं सिबिल पाहिल्याशिवाय बँक आपल्याला कर्ज देणार नाहीये. सिबिल स्कोअर खरं तर हा बँकांमध्ये आणि वित्तीय संस्थांमध्ये एक खूप महत्वाचा पुरावा मानला जातो. सिबिल स्कोअर तुमचं काय करतो, ही फायनान्शियल हिस्ट्री दाखवतो, की या व्यक्तीनं बँकेत कशा पद्धतीचे व्यवहार केलेले आहे आणि त्या सिबिल स्कोअरच्या आधारावर तुम्हाला कर्ज मिळतं. कमीत कमी सिबिल स्कोअर हा 300 असू शकतो आणि जास्तीत जास्त सिबिल स्कोअर हा 900 असतो. कर्ज घ्यायचं असेल तर बँक साधारणतः 700 ते 750 सिबिल स्कोअर असलेल्या व्यक्तीला कर्ज मंजूर करतं. सिबिल स्कोअर कशाने वाढतो आणि कशाने कमी होतो, आपण व्यवसाय करणारे आहोत, काळजी घ्यायला पाहिजे. एक, आपण नियमित बँकांमध्ये व्यवहार केले पाहिजे. 2, कुठलाही चेक, कुठलाही EMI, कुठलाही ESI बाउन्स होता कामा नये. जर तो बाउन्स झाला तर बँक चार्जेस लागतात. ऑटोमॅटिक आपल्या सिबिल स्कोअरवर त्याचा परिणाम होतो. आपण आपल्या वैयक्तिक कर्जाला जेवढी काळजी घेणार आहोत, तसंच आपण इतरांना जर कुठे जामीन राहिलो असेल, तर त्याने सुद्धा ती कर्ज व्यवस्थित वेळेत भरलीत किंवा नाही हे पाहायला पाहिजे. अन्यथा काय होतंय, आपण वेळेत आपण प्रामाणिक आहोत, पण आपण इतरांना जामीन राहिल्यामुळे त्यांनी त्याची कर्ज व्यवस्थित न भरल्यामुळे सिबिल स्कोअर आपला डाऊन होतो. पर्यायानं
आपला क्रेडिट स्कोर कमी झाल्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेला कर्ज मिळायला अडचणी येतात. वेळेवर कर्जाचा हप्ता भरलाच पाहिजे. आपण जर समजा डेबिट कार्ड घेतो पहा, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं घातक म्हणजे क्रेडिट कार्ड. बरेच जण क्रेडिट कार्ड घेतात किंवा अलीकडे बँका सहज तुम्हाला फोन करतात, मार्केटिंग चालू असतं, की तुम्हाला एवढं कर्ज मंजूर झालंय, तुमचं हे क्रेडिट कार्ड तुम्हाला सँक्शन झालेलं आहे आणि तुम्ही आता क्रेडिट कार्ड घेऊ. आपल्याला वाटतं सोयीचं आहे. अलीकडे तर पेट्रोल पंपावर सहज आणि बँकांचे अधिकारी किंवा ते थांबतात एजंट्स आणि सांगतात तुम्हाला हे क्रेडिट कार्ड ऑफर केलेलं आहे. आपल्याला सोयीचं वाटतं, चला सहज क्रेडिट आपल्याला मिळतं आहे. आपण क्रेडिट कार्डचे व्यवहार करायला जातो. वेळेत जर क्रेडिट कार्डचे पैसे भरले नाही तर क्रेडिट कार्डमुळे आपला सिबिल स्कोअर मोठ्या प्रमाणात कमी होतो. शिवाय सिबिल स्कोअर कमी होण्याचं आणखी महत्वाचं कारण, आपण समजा आपल्याला कर्ज घ्यायचं आहे, आपण आपली फाईल तयार केलेली आहे, आपण वेगवेगळ्या एजंट्स लोकांना आपली फाईल्स देतो. वेगवेगळ्या लोकांना दिल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी त्या बँकेचं आपलं लॉग इन होतं. लक्षात ठेवा, जेवढ्या वेळा आपलं पर्सनल लॉग इन वेगवेगळ्या बँकांमध्ये होईल, त्या वेळेला आपला सिबिल स्कोअर पॉईंट कमी होईल. त्यामुळं जेव्हा कर्ज घ्यायचंय आणि आपलं कन्फर्म असेल, त्याच बँकेला आपला सिबिल स्कोअर चेक करायला सांगा. सातत्याने सिबिल स्कोअर चेक करू नका, अन्यथा आपला सिबिल स्कोअर कमी होणार आहे. आता सिबिल स्कोअर कमी झालाय, हा वाढवायचा कसा? त्याच्यामध्ये एक तर जर समजा तुम्ही रेग्युलर लोन घेतला असेल, जर समजा हप्ते काही बाउन्स झाले असतील, रेग्युलर हप्ते गेले नसतील, तर बँकेकडे अर्ज करून ते नियमित करून घेतले तर सिबिल स्कोअर आपल्याला नियमित करून घेता येतो. पण समजा तुम्ही बँकेचं कर्ज घेतलंय आणि ते जर तुम्ही सेटलमेंट केलं, तर मात्र त्याचा सिबिल स्कोअरला अफेक्ट म्हणजे सिबिल स्कोअर त्याच्यामुळे इम्प्रूव्ह करता येत नाही. तो परमनंट तुमच्या अकाउंटला तो धक्का लागून जातो. त्यामुळे शक्यतो कुठल्याही बँकेचं लोन सेटलमेंट करू नका. लोन सेटलमेंट केल्यामुळे सिबिल रेकॉर्ड कायमस्वरूपीचं खराब होतं. जर समजा हप्ता न भरल्यामुळे सिबिल स्कोअर खराब झालं, एखादा हप्ता पेंडिंग झाला, तर आपल्याला सिबिल परत रिकव्हर करून घेता येतं, पण इतर वेळेला मात्र नाही. विशेषतः आपण जर गोल्ड लोन घेतलं, सोने तारण कर्ज किंवा पर्सनल लोन घेतलं, याच्यामुळे सिबिल स्कोअर पॉईंट 30 पॉईंटने पटापट वाढतात. त्यामुळे तेच, कारण त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असतो आणि बँक त्याच्या 30% पॉईंटने जवळजवळ सिबिल स्कोअर आपला वाढवतं. आणि म्हणून सिबिल स्कोअर ही एक महत्वाची कन्सेप्ट कर्ज घेताना आहे, ती आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्या व्यवसायाचे आपण जेव्हा व्यवहार करतायत, ते सर्व व्यवहार करत असताना सिबिल स्कोअरच्या बाबतीत काळजी घ्या. कुठलाही हप्ता बाउन्स होऊ देऊ नका. रेग्युलर आणि नियमित पेमेंट करा. कुठलाही चेक बाउन्स करू नका. बँक चार्जेस कमीत कमी कसे लागतील याची काळजी घ्या. अलीकडे बँकेत जास्त पैसे भरले तरी बँक चार्जेस लागतात. पैसे जास्त विड्रॉ केले तरी बँक चार्जेस लागतात. त्यामुळे नियमित शक्यतो ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करायचा प्रयत्न करा. पुढच्या महत्वाच्या आर्थिक नियोजन बाबीकडे मी येईल, ते म्हणजे खरं तर गुंतवणूक. आपण गुंतवणूक कशी करतो, किती करावी, याला काही ठोक ताळे ठरवून दिलेले आहे. खरं तर गुंतवणुकीचा हा जो पर्याय आहे, हा आपल्या उत्पन्नावर अवलंबून आहे. आपल्याला किती उत्पन्न मिळतंय याच्यावर आपली गुंतवणूक अवलंबून आहे. साधारणतः 10 ते 30% म्हणजे आपल्या एकूण उत्पन्नाच्या 10 ते 30% आपण आपली गुंतवणूक केली पाहिजे. आता गुंतवणूक म्हणजे ही भविष्याची किंवा भविष्यासाठी केलेली गुंतवणूक असावी. व्यवसायातली गुंतवणुकीचा आपण या ठिकाणी विचार करत नाहीये. म्हणजे आपण आपला व्यवसाय करत असताना होणारा नफा किंवा जे निव्वळ उत्पन्न आहे, या निव्वळ उत्पन्नाच्या कमीत कमी 10% किंवा जास्तीत जास्त 30% आपण आपली गुंतवणूक केली पाहिजे. आता ही गुंतवणूक कशात करावी, हा आपला प्रश्न आहे. याच्यामध्ये गुंतवणुकीचा एक साधा नियम आहे पहा. जेवढी जोखीम जास्त तेवढा नफा जास्त किंवा तेवढं उत्पन्न जास्त. म्हणजे जोखमीच्या गुंतवणुकीत आपण पैसे टाकले तर आपल्याला उत्पन्न जास्त मिळू शकतं, सब्जेक्ट टू द तेवढे रिस्क आहे. गेले तर पूर्ण जाणार आहे, पण जर समजा लागला सट्टा तर आपल्याला चांगल्या पद्धतीने इन्कम मिळणार आहे. त्यामुळं हे आहे समप्रमाणे. जर जोखीम कमी आहे
तेवढाच तुम्हाला परतावा कमी मिळणार आहे. जोखीम जास्त आहे तेवढाच परतावा तुम्हाला त्याच पद्धतीने मिळणार आहे. पण गुंतवणुकीमध्ये कोणत्या पर्यायात गुंतवणूक करावी याच्यामध्ये पहा, म्हणजे मुदत ठेवीमध्ये आपण बँकेमध्ये एफडी करून ठेवतो किंवा काही शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतो किंवा सेव्हिंग बँकमध्ये ठेवू शकतो किंवा पोस्ट ऑफिस खात्यांमध्ये ठेवू शकतो. सरकारी रोखे असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आपल्याला इथं कनेक्ट झालेल्या सर्वांना निवेदन करेन की आपण पीपीएफ अकाउंटमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. सध्या सरकारची खात्रीलायक असलेले सगळ्यात महत्वाची जर कुठली गुंतवणूक असेल तर पीपीएफ आहे, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. सर्व सरकारी बँकांमध्ये आणि विशेषतः पोस्टामध्ये हा पीपीएफचा अकाउंट काढता येतो. पीपीएफच्या अकाउंटमध्ये मिनिमम 100 रुपये, आता मला वाटतं 500 रुपये झालेत, मिनिमम 500 रुपये तुम्हाला वर्षात एकदा भरता येतात किंवा प्रत्येक महिन्याला तुम्ही भरू शकता. इथं जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत तुम्हाला गुंतवणूक करता येते. एका वर्षी एका पीपीएफ अकाउंटला 1.5 लाख रुपये. मी तर असं म्हणेल, आपल्या घरामध्ये आपली जी लहान मुलं आहेत त्यांचं पण पीपीएफ अकाउंट जर तुम्ही अर्ली काढला लवकर, तर या पीपीएफ अकाउंटचे पैसे 15 वर्षापर्यंत तुम्हाला विड्रॉ करता येत नाहीये. सध्या पीपीएफ अकाउंटवर 8.25% व्याज सरकारकडून दिलं जात आहे. म्हणजे सगळ्यात जास्त व्याज आहे पीपीएफ. सेव्हिंग अकाउंटला 3-4% व्याज आहे. मुदत ठेवीला 7-8% व्याज आहे. पण पीपीएफ अकाउंटला 8.15% व्याज दिलं जात आहे. हा जो पीपीएफ अकाउंट आहे हा अत्यंत खात्रीशीर. इव्हन जर उद्या एकदा अचानक पैशाची गरज भासलीच तर तो पीपीएफ अकाउंट मॉर्गेज करून लीन करून सुद्धा आपल्याला कर्ज मिळतं आणि म्हणून पीपीएफ सगळ्यात चांगली गुंतवणूक समजायला हरकत नाहीये. म्युच्युअल फंड्स, ज्याला आपण एसआयपी असं म्हणतो, सध्या शेअर मार्केट आणि एसआयपी म्युच्युअल फंडातली गुंतवणूक सध्या अत्यंत फेमस आहे, प्रसिद्ध आहे. अनेक विशेषतः तरुण वर्ग जो आहे तो या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करतो आहे. हे म्युच्युअल फंड्स घेताना बघून थोडंसं काळजीपूर्वक वाचन करून आपण गुंतवणूक केली पाहिजे. आणि शेअर्स तर ही कॉमन आहे. कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक, शेअर ट्रेडिंग कसं करावं, काय करावं, प्रशिक्षण घेऊन करावं एवढंच मी म्हणेन. कुणीतरी सांगितलंय, आपला मित्र करतोय म्हणून शेअर ट्रेडिंगमध्ये काही गुंतवणूक करू नका. आपल्याला जर त्याची माहिती असेल, अभ्यास असेल तर आणि तरच शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा. याशिवाय मोठी रिस्क असलेले बिटकॉइन्स आहेत, क्रिप्टोकरन्सी आहे, मायनिंग आहे, यासारखे रिस्की सुद्धा पर्याय, जोखमीचे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. त्याशिवाय आपण सोन्यामध्ये, दागदागिन्यांमध्ये याच्यामध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकतो. अगदीच काही नाही झालं तर आपण ग्रामीण भागात असाल तर शेती, जमीन घेऊ शकता. घर, बंगला यासारख्या मोठ्या प्रमाणाची गुंतवणूक करू शकता. पण ही जी गुंतवणूक आहे, ही गुंतवणूक करताना आपण कुणाला विचारून करतोय, कशी करतो आहे, हे आपण ठरवलं पाहिजे. गुंतवणुकीविषयी काही 1-2 थोडेसे एक्झाम्पल थोडेसे विनोदी पद्धतीने होतील. पण गुंतवणूक आपण कशी करतो आणि कुणाला विचारून करतोय हे सुद्धा महत्वाचे आहे. एक साधं उदाहरण सांगतो पहा, गुंतवणूक कशी करावी याच्या संबंधी. पहा, एखादा व्यक्ती असतो, तो व्यक्ती, हे गमतीशीर उदाहरण कदाचित आपल्याला वाटेल, म्हणजे त्याच्याकडे समजा बघा, ग्रामीण भागातले तुम्ही सगळे असाल तर हे तुम्हाला लगेच कनेक्ट होईल. गुंतवणुकीमध्ये समजा एखादा ग्रामीण भागातला व्यक्ती, त्याच्याकडे कोंबड्या असतात बघा नेहमी. त्याच्याकडे समजा कोंबडी आहे, एकच कोंबडी असं समजा सुरुवातीला, ती तो कोंबडी पाळतोय, त्या कोंबडीचा सांभाळ करतोय. पण तो गुंतवणुकीविषयी की त्याला जास्त काही आवड नाही, तो तर लगेच पुढच्या रविवारी ती कोंबडी त्या खाऊन टाकतोय. म्हणजे उदाहरणार्थ आपली एफडी आहे, ती एफडी तोडून टाकलेली आहे. त्याच्याऐवजी दुसरा एखादा शहाणा, जरा समजदार गुंतवणूकदार काय करेल, ती जी कोंबडी त्याने त्या कोंबडीने त्याने काय केलं, अंडी दिली. मग काय करेल, कोंबडी जागेवर ठेवेल आणि फक्त अंडी घेईल. म्हणजेच काय, एफडी जागेवर ठेवेल आणि फक्त त्याचा व्याजाचा फायदा घेईल. बरोबर? त्याशिवाय एखादा शहाणा गुंतवणूकदार असेल, तो काय करेल, कोंबडी आहे, कोंबडीने अंडे दिले, ती परत अंडी उगवायला ठेवेल. म्हणजे पर्यायाने एफडीवर परत नवीन व्याजाची परत एफडी केली.
बरोबर. म्हणजे एक कोंबडीच्या परत आता त्याने 2 कोंबड्या तयार केल्या. परत ह्या कोंबड्या अंड देतील. मग ही अंडी तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता किंवा त्या कोंबड्यांपासून ती अंडी उगवून परत आणखी कोंबड्या तयार करू शकता. याशिवाय काही चीटिंग करणारी लोकं असतात. अलीकडे पहा ग्रामीण भागांमध्ये हे तुम्हाला पाहायला मिळत असेल. लोकं काय करतात, ती कोंबडी आहे ना, ती कोंबडी आपली पकडायची आणि एखादा समोरून गाडीवाला का त्याच्या गाडीच्या खाली सोडून द्यायची. पर्यायाने काय होतं, ती कोंबडी मरते, तो त्याच्याकडनं आपण नुकसान भरपाई वसूल करतो. ही पण एक काही लोकं टॅक्ट वापरतात. पण ते जर समजा खूपच चांगला प्रशिक्षित, अनुभवी, थोडासा विचार करणारा जर गुंतवणूकदार असेल, तर ती कोंबडी, त्याची अंडी, कोंबड्यांची कोंबडी आणखी वाढवेल आणि मोठ्या प्रमाणे गुंतवणूक तयार करेल. एक उदाहरण म्हणून गमतीशीर उदाहरण तुम्हाला सांगितलं. पण तसंच आपण समजा जी कोंबडी आहे त्याच्याऐवजी त्याला एफ-डी म्हणू. एफ-डीचं व्याज घ्या, व्याज वापरा किंवा त्या एफ-डीच्या व्याजाची पुनर्गुंतवणूक करा. परत तुमची एफ-डी तयार होईल. एफ-डीचं परत व्याज घ्या, त्या व्याजाचा उपयोग घ्या किंवा परत ती गुंतवणूक करा आणि जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा प्रयत्न करा. आणखी एक उदाहरण गुंतवणुकीच्या संबंधी असंच तुम्हाला एक गमतीदार थोडंसं देईल. आपण गुंतवणूक करताना ती गुंतवणूक कशी करतो, कुठं करतो यालाही महत्त्व आहे. समजा एक माकडांचं उदाहरण सांगतो पहा. एक शेतकरी असतो आणि त्यात शेतकऱ्याकडे एक आंब्याचं झाड असतं. त्याचं आंब्याचं झाड असतं. त्या आंब्याला खूप चांगले आंबे येतात. खूप गोड आंबे असतात. आणि ते गोड आंबे म्हणून तिथं ते त्याच्या बाजूला माकडं असतात. एक 30-40 माकडं येतात आणि प्रत्येक दिवशी त्या झाडाचे आंबे खायचा प्रयत्न करतात. आंबे खाताना त्यांना वाटतं हे आंबा खूपच गोड आहे. बरं ना? मग ते काय करतात? ते म्हणतात आपण घेऊन जाऊ आणि आंबा लावू. म्हणजे आणखी आंबे तयार होतील. बरोबर? आता यांनी आंबे लावले, पण शेवटी माकडच ते प्रत्येक दिवशी जाणार आणि ते कोई उरकून उकरून काढायचा प्रयत्न करणार. बघणार किती आंबा उगवलाय, किती आंबा उगवलाय, अजून आंबा कसा आला. त्यामुळे प्रत्येक दिवशी तो आंब्याची कोय उगवून उकरून काढणार. म्हणजे आंबा नाही आणि झाडही नाही. त्याच्यामुळे आपण कशा पद्धतीने नियोजन करतोय, हे आपण पाहिलं पाहिजे. थोडासा गमतीचा भाग होता, परंतु गुंतवणूक करताना आपण शक्यतो काळजीपूर्वक, नियोजनबद्ध, विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक आणि इतरांचा, तज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी, असं माझी आपल्याला सूचना असेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आत्ताचं म्हणजे विमा. आत्ताचं हे जीवन अत्यंत धाकधुकीचं आहे, प्रचंड कष्टाचं आहे आणि रिस्की आहे ज्याला म्हणूया. हे रिस्की जीवन झालेलं आहे. आपण जेव्हा घरातून प्रत्येक दिवशी बाहेर पडतोय, त्यावेळेला आपण जीव मुठीत धरून वागतोय. बरोबर? या भविष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरं जायचं असेल, तर आपण विमा संरक्षण घेतलं पाहिजे. हे जे विम्याचं संरक्षण आहे ना, हे 2 प्रकारचे विमा असतात. मी पटकन सांगून पुढे जातोय. विमा 2 प्रकारचा आहे. त्यामध्ये एक जीवन विमा असतो आणि दुसऱ्या प्रकारचा विमा, तो म्हणजे कर्जाचा विमा, व्यवसायाचा विमा, वस्तूंचा विमा, सेवांचा विमा एक्सेट्रा. आपण पहिल्यांदा जीवन विम्याच्या बाबतीत किंवा कर्जाच्या किंवा अपघात विम्याच्या बाबतीत किंवा वस्तूंच्या सेवांच्या विम्याच्या बाबतीत किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिक्लेम, आपल्या आजारासाठीचा विमा. मी तर आपल्या सगळ्यांना नक्की म्हणेल, एखाद्या वेळेला तुम्ही आपला जीवन विमा नाही घेतला तरी चालेल. पण सध्याच्या या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये सगळ्या कुटुंबाचे आपण मेडिक्लेम पॉलिसी घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही मेडिकल पॉलिसीमुळे आजारी पडल्यानंतर आपल्या कुटुंबातील जो काही आजाराचा खर्च आहे तो त्या कंपनीकडनं आपल्याला मिळतोय. आता ही पॉलिसी घेत असताना घ्यावयाची काळजी. नंबर 1, आपण कोणती कंपनीकडनं पॉलिसी घेतो आहे. अनेक कंपन्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. कधीही पॉलिसी घेताना हा एजंट आला आणि त्याने आपल्याला माहिती सांगितली. बरं, सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक वाक्य तुम्हाला इथे क्लिअर करेल, ते म्हणजे की एजंट जी लोकं असतात, ते आपल्याला जगण्यापेक्षा मरणं किती सोपं आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे सांगायचा प्रयत्न करतील. त्यामुळे त्यांच्यावर भरोसा न ठेवता आपल्याला जर विमा पॉलिसी घ्यायची असेल, तर आपण जाणीवपूर्वक वेगवेगळ्या 2-3 कंपन्यांच्या विमा प्रतिनिधींना बोलवावं. त्यांच्याकडनं ती विम्याची संकल्पना समजावून घ्यावी
त्याचा तुलनात्मक अभ्यास करावा आणि मग विमा पॉलिसी घ्यावी. त्याचे तक्ते असतात, कोष्टक असतात. ते कोष्टक आपण समजावून घ्यावेत. कोणती पॉलिसी आहे, त्याचे रिटर्न्स कसे आहेत, त्याच्यात सम ॲश्युर्ड किती आहे, त्याचे टर्म प्रीमियम किती आहे, किती वर्ष भरायचं आहे, त्याच्यातनं किती रिटर्न्स मिळणार आहेत. या सर्व बाबी त्याच्याकडनं लिखित स्वरूपात घेतल्याच्या नंतरच आपण विमा पॉलिसी घ्यावी. मेडिक्लेम पॉलिसी घेताना सुद्धा मी आपल्याला नक्की सांगेन की हे आर्थिक नियोजनाचा भाग आहे. मेडिक्लेम पॉलिसी घेताना आपण जी पॉलिसी घेतो आहे त्याच्यात कोणते आजार समावेश होतात, कोणत्या आजारांचा समावेश होत नाहीये किंवा हे आजार कधी समावेश होणार आहेत, किती वर्षाने होणार आहेत, ह्याची टर्म्स किती असणार आहे, ह्याच्यामध्ये कुणाकुणाची नावं असणार आहेत, या सर्व बाबी समजावून घ्याव्यात ही माझी आपल्याला विनंती असेल. आणि त्याशिवाय विमा पॉलिसीची जी मूळ कागदपत्र आहेत ती कागदपत्र व्यवस्थित वाचून घ्यावीत, सह्या करून घ्यावीत. शिवाय जर समजा विमा पॉलिसीवर आपल्याला कर्ज मिळतं, त्या पॉलिसी जर कर्जाने दिले असेल तर परत एकदा मागाशी कर्जाची परतफेड घेतल्यानंतर मी आपल्याला सांगितलं की जर कर्ज परतफेड घेताना आपले याच्यावरचं लिन कमी करून घ्यावं आणि आपली विमा पॉलिसी परत घ्यावीत. पुढे सध्याच्या प्रचलित जगामध्ये पासवर्ड नावाची एक संकल्पना आली पहा. हे आर्थिक नियोजनाचा एक भाग आहे. आर्थिक नियोजनातला हा महत्वाचा टप्पा आहे म्हणजे पासवर्ड. अलीकडे आता हे संगणकाचं युग आहे. सर्व बाबी इलेक्ट्रॉनिक झालेल्या आहेत. मग आपल्या हातातला मोबाईल असेल, घरातला कम्प्युटर असेल किंवा आपले वेगवेगळे जे काय एटीएम असेल, पेटीएम असेल, बँका असतील, बँकांचे ऑनलाईन व्यवहार असतील, इव्हन अलीकडे आता तुम्ही शेतकरी आयडी काढा किंवा काही काढा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पासवर्ड द्यावा लागतोय. हा सगळा जो पासवर्ड आहे, त्या पासवर्ड आपला जो आहे किंवा मोबाईलवर ओटीपी येतात, हे जे ओटीपी आहे ते आपण सहजासहजी कुणालाही शेअर करू नयेत, ही माझी आपल्या सगळ्यांना विनंती असेल. बँकांमध्ये अलीकडे बऱ्याच वेळेला फोन येतात, काही फेक कॉल्स असतात, फ्रॉड असतात. हे आपण जाणीवपूर्वक समजून घेतल्याशिवाय कुणालाही ओटीपी देऊ नये किंवा सांगू नये. ओटीपी देताना कायदेशीररित्या माहितगार व्यक्तीलाच ओटीपी द्यावा किंवा सांगावा. अन्यथा आपले अकाउंट्स खाली व्हायला वेळ लागणार नाही, हा याचा एक भाग आहे. परंतु आपले जे मोबाईलचा पासवर्ड असेल, बँकांचे जे पासवर्ड असेल, एटीएमचे पासवर्ड असेल, पेटीएमचे पासवर्ड असेल, आणखी महत्वाची एक सूचना ती म्हणजे कुठेही मोबाईलमध्ये लिहून ठेवू नये. किंवा मोबाईलमध्ये आपल्याला सवय असते पटकन आपल्या बँकेचा एटीएमचा पासवर्ड नोट करून ठेवायचा, पेटीएमचा पासवर्ड नोट करून ठेवायचा किंवा ऑनलाईनचा पासवर्ड नोट करायचा. असं करू नये, कारण बँका व मोबाईलचा डेटा कोणत्याही क्षणी ऍक्सेस मिळू शकतो आणि हॅक केला जाऊ शकतो. ऑनलाईन पद्धतीने हा मिळवता येतो. त्यामुळे शक्यतो मोबाईलवर कधीही पासवर्ड रेकॉर्ड करून ठेवायचा नाही. त्याऐवजी आपली एखादी घरामध्ये पर्सनल डायरी असावी, ज्याच्यामध्ये महत्वाच्या नोंदी असाव्यात. त्या डायरीमध्ये आपण हे पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवावे. आणि शिवाय एक दक्षता म्हणून आपल्या घरातील अत्यंत जवळचा, खात्रीशीर असणाऱ्या आपल्या व्यक्तीला आपले हे पासवर्ड, खात्रीशीर मी जाणीवपूर्वक म्हणतोय अंडरलाईन करून, आपल्या जवळच्या व्यक्तीला हे पासवर्ड माहिती असावेत. याचं कारण मी आपल्याला सांगतो आहे, ऐन वेळेला काही प्रसंगांना जर आपल्याला हे पासवर्ड माहिती नसतील आणि गरजेच्या वेळेला जर आपल्याला आर्थिक मदतीची गरज असेल, पैशाची गरज असेल, तर आपल्याला त्यावेळेला आपल्याकडे असूनही पैसा उपलब्ध होत नाहीये किंवा मोबाईल आपल्या हातात आहे पण मोबाईलचा पासवर्ड नाही, मोबाईलवर कॉल करायचंय त्यामुळे मोबाईल ओपन होत नाही आणि म्हणून खूप आपल्या जवळचा हा व्यक्तीचा पहिला पासवर्ड माहीत असावे. दुसरं, या कुठल्याही हे जे डिजिटल मीडियम आहे याच्यावरचे पासवर्ड सातत्याने अपडेट केलेले असावे, नेहमी बदलायला पाहिजे. एकच पासवर्ड सालाबाद प्रमाणे तोच ठेवायला नाही पाहिजे, वेळोवेळी पासवर्ड बदलला पाहिजे. शिवाय पासवर्डचे संकेती कोड असतात,
बऱ्याच वेळेला आपल्याला सवय असते आपली जन्मतारीख, आपल्या घरच्यांची जवळच्याची जन्मतारीख किंवा एखादं नजीकचं वर्ष, असं आपल्याला पासवर्ड टाकायची सवय असते. शक्यतो असे कॉमन, इझिली आयडेंटिफाईड होतील असे पासवर्ड आपल्याला फोनपेला, जीपेला, बँक किंवा अकाउंटला किंवा मोबाईलला देऊ नयेत. पासवर्ड हे स्ट्रॉंग असावेत आणि परत सांगितल्याप्रमाणे की पासवर्ड हे कुठेतरी व्यवस्थित नोंद करून ठेवलेले असावे. आर्थिक नियोजनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं बजेट असलं पाहिजे. आपल्याला येणारं उत्पन्न किती आहे? आपल्याला येणारे खर्च किती आहे? हे बजेट आपल्या डायरीमध्ये कुठेतरी नोंद केलेलं असावं. बजेटनुसारच आपला खर्च केला, तर मला वाटतं आर्थिक नियोजन आपल्याला सहज चांगल्या पद्धतीने शक्य आहे. कारण येणारे उत्पन्न आपले कोणकोणत्या मार्गाने येत आहेत? जाणारे खर्च आपले किती आहेत? कोणकोणते खर्च करायचे आहेत? किती करावे लागतील? शिल्लक काय राहणार आहे? हे आपल्याला बजेटमध्ये कळेल. जर आपण बजेट केलंच नाही, जर आपण आपल्या खर्चाची ताळमेळ बसवला नाही, आता तुम्ही व्यवसाय करतायत. मी नंतर व्यवसायाकडे येणार आहे. त्याचं तेरीस ताळेबंद तुम्ही तयार करत असाल. पण हा खरोखर आहे का? का ॲडजस्टेड आहे? आपलं दररोजच्या दररोज कुठेतरी काही लिखापडी आहे का? आलेलं आपलं उत्पन्न किती आहे? गेलेला खर्च किती आहे दिवसभरात? शिल्लक काय राहतंय का? नाहीतर मग आपण असं वाऱ्यावर जर सोडून दिलं, की येतात पैसे, जातात पैसे, येतात पैसे, जातात पैसे. तर आपला व्यवसाय नक्की कुठे आहे? हे आपल्याला कळणार नाही आणि म्हणून व्यवसायात जर वाढ करायची असेल, चांगल्या पद्धतीने व्यवसाय जर मेंटेन करायचा असेल, तर लिखापडी असली पाहिजे आणि म्हणून हे बजेट हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर फसवणुकीपासून सावध राहायला पाहिजे. आपण बरेच जण ग्रामीण भागातले असाल, शहरा भागांमध्ये हे मोठ्या प्रमाणात चालतं. ते म्हणजे फसवणूक. या फसवणुकीमध्ये सायबर क्राईम असेल, चिट फंड असेल, भिसी असेल, बऱ्याच ठिकाणी भिसी हा प्रकार मोठ्या प्रमाणात चालतो. त्यानंतर अल्प मुदतीत दाम-दुप्पट पैसे देणं, झटपट कर्ज उपलब्ध करून देणं, अर्ध्या किमतीत वस्तू उपलब्ध करून देणे. परवा टीव्हीवर न्यूज होती. कुठेतरी सेल लागलाय. प्रचंड लाईन. दररोज मोठ्या प्रमाणात आहे. तिथे अक्षरशः भांडण मारामाऱ्यांचे प्रकार आहेत. म्हणजे डिस्काउंट देणं, दुप्पट सोनं देणं, ऑनलाईन रमी, गेम, सट्टा, जुगार या सगळ्यांपासून आपण लांब राहिलं पाहिजे. सावधगिरी बाळगलं पाहिजे. त्यानंतर गोड बोलून लोकं पैसे वसूल करतात. महत्त्वाची जर ओळखीची व्यक्ती असेल त्यालाच आपण पैसे दिले पाहिजेत, अन्यथा पैसे दिले नाही पाहिजेत. शिवाय ग्रामीण भागामध्ये किंवा शहरांमध्ये पहा, अलीकडे हे जे फसवणुकीचे व्यवहार आहेत त्याच्यामध्ये दाम-दुप्पट पैसे करून देतो. 5% 10% व्याजाने पैसे महिन्याला देणं म्हणजे 60% 5% मंथली इंटरेस्ट म्हणजे एका वर्षात 60% व्याजाचा परतावा देणं. अशा स्कीम जर असतील, तर यांची वसुली कोणत्या पद्धतीने होते किंवा उत्पन्न किती असेल, या सगळ्या बाबीचा विचार करून गुंतवणूक करणं अपेक्षित आहे आणि म्हणून या सर्व बाबी आर्थिक नियोजनात येतात. आपला व्यवसाय करत असताना या सर्व बाबींची आपण काळजी घेतली पाहिजे. नीटनेटकेपणाने आपल्या व्यवसायाचे लेखा लेखापडी केली पाहिजे. आर्थिक पत्रके ज्याला म्हणूया, ज्याच्यामध्ये व्यापारी पत्रक असतं, नफा-तोटा पत्रक असतं आणि आपला ताळेबंद असतो. आपण खरेदी किती केली, विक्री किती केली, आपला स्टॉक किती आहे, आपल्याला एकूण खर्च काय येत आहेत, आपल्या कामगारांचा पगार किती आहे, दैनंदिन आपलं लाईट बिल काय जात आहे किंवा महिन्याचं लाईट बिल किती आहे, वर्षभराचं लाईट बिल किती आहे, त्याशिवाय मटेरियलचा खर्च किती आहे, लेबरचा खर्च किती आहे, इतर इतर खर्च किती आहेत, ह्या सगळ्या बाबींची एकत्र गोळाबेरीज करून आपण आपलं तेरीज ताळेबंद नफा-तोटा पत्रक तयार केलं पाहिजे. आता मी येईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायदेशीर बाबींकडे. या कायदेशीर बाबींच्या चौकटीत आपल्याला जर अडकायचं नसेल, तर काही महत्त्वाच्या बाबी किंवा टिप्स आपण लक्षात ठेवाव्यात. एक, कुठलाही आपण व्यवसाय सुरू केला असेल, जे छोटा असेल की मोठा असेल. व्यवसाय छोटा असो, मोठा असो, मध्यम स्वरूपाचा असो, खरेदी विक्रीचा असो म्हणजे ट्रेडिंग ज्याला म्हणून व्यापारी असो किंवा मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन स्वरूपाचा असो किंवा बऱ्याच जणांनी शेतीपूरक व्यवसाय चालू केले असतील. उदाहरणार्थ कित्येक जणांनी फार्म हाऊस काढले असतील. बरोबर? किंवा काही जणांनी गाई म्हशींचा गोठा पालन केलं असेल, पशुपालन केलं असेल, काहींनी कुक्कुटपालन केलं असेल, काहींनी मत्स्यपालन केलं असेल, काहींनी
वेगळ्या प्रकारचे जे अलीकडं सध्या फार्म टुरिझम जे वाढलेलं आहे, असा व्यवसाय सुरू केला असेल, कोणताही व्यवसाय असो, हा जर व्यवसाय आपला असेल तर कृपा करून व्यवसायाला लागणारी जी कागदपत्र आहेत ती आपल्याकडे असली पाहिजे. सगळ्यात सुरुवातीला व्यवसायाचं मूळ कागदपत्र, कुठलाही व्यवसाय असो अगदी आपण घरून करा किंवा एखादं व्यवसायाचं दुकान असेल त्याच्यातनं करा किंवा गाळा असेल तिथून करा किंवा एखादी व्यवसायाची जागा असेल त्याच्यातनं करा. पण त्यासाठी पहिल्यांदा लागतं ते म्हणजे व्यवसाय आधार. व्यवसाय आधार आपल्याकडे असला पाहिजे. शॉप ॲक्ट असलं पाहिजे. व्यवसायाचं लागणारं पहिलं मूळ कागदपत्र, आपल्याकडे शॉप ॲक्ट असायला पाहिजे. आपल्याकडे व्यवसाय आधार असला पाहिजे. एकदा व्यवसाय आधार किंवा शॉप ॲक्ट काढलं तर MSMEचं जे सर्टिफिकेट आहे ते आपण घेतलं तरी चालेल. त्यानंतर त्या व्यवसाय आधाराच्या आधारावर किंवा शॉप ॲक्टच्या आधारावर आपण बँकेमध्ये सक्तीनं चालू खातं उघडलं पाहिजे. मगाशी मी बँकांची माहिती सांगितली, त्यावेळेला आपल्याला क्लिअर केलेलं आहे की आपण बचत खात्यावर व्यवसायाचे व्यवहार करायचे नाहीत. आपण आपले सगळे व्यवहार हे चालू खात्यावरच करावेत, म्हणजे अडचण येणार नाही. मगाशी लिमिट सांगितलं मी आपल्याला, 2,00,000 वन टाइम डिपॉझिट, 10,00,000 मॅक्सिमम डिपॉझिट. जर तुम्ही समजा 2,00,000पेक्षा जास्त रक्कम एका वेळेला आणि 10,00,000पेक्षा जास्त रक्कम जर बचत खात्यात भरली किंवा व्यवहार झाले तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येणार, हे अगदी नक्की आहे. आणि म्हणून आपण ही दक्षता घ्या, काळजी घ्या. करंट खात्याला मात्र तसं लिमिट नाहीये. करंट खात्यामध्ये तुम्ही कितीही व्यवहार करू शकता. कारण जास्त व्यवहार झाले तर तुम्हाला टॅक्स ऑडिट करावं लागतंय. कमी व्यवहार झाले तर ऑडिट करायची गरज नाहीये. पण इन्कम टॅक्सचं मात्र रिटर्न भरावं लागणार आहे. सो पहिल्यांदा व्यवसायाच्या मूळ कागदपत्रांमध्ये आपण सांगितलं शॉप ॲक्ट घ्या, आधार घ्या, करंट अकाउंट काढा. एकदा करंट अकाउंट ओपन झाला की आपले व्यवसायाचे जे नियमित पैसे आहेत ते अकाउंटला जमा करा आणि जे काही खर्च आहेत ते आपल्या व्यवसायाचे खर्च त्या अकाउंटमधून करा. जेणेकरून आपल्याला लिखापडी करणं सोपं होणार आहे. आपण जर सर्व व्यवहार कॅशमध्ये करायचा प्रयत्न केला तर त्याची लिखापडी शक्यतो होत नाहीये. लिखाण होत नाहीये. पण तेच जर आपण बँकेतनं व्यवहार केले तर आपल्या त्या व्यवहारांची नोंद राहून जाते. होते आपल्याकडे पर्यायाने आपल्याला आपले हिशोब करणं सोपं होतं. ऑडिट करण्याचं लिमिट आहे पहा. अलीकडे 1 कोटीपेक्षा जास्त रकमेचे जर व्यवहार झाले तर त्याला टॅक्स ऑडिट लागतं. त्याचं लिमिट आहे 10 कोटीपर्यंत. जर तुम्ही 100% व्यवहार ऑनलाईन करत असाल तर 10 कोटीपर्यंत टॅक्स ऑडिट लागत नाही. म्हणजे खरेदी विक्रीचा व्यवसायाचं मी आपल्याला सांगतोय किंवा मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा. जर तुमचा 10 कोटीपर्यंत पण सगळे व्यवहार, त्याला लिमिट आहे 5% जास्त व्यवहार जर कॅशमध्ये होत असतील तर मात्र 1 कोटीच्या वरती जर तुमचे व्यवहार झाले खरेदी किंवा विक्री तर तुम्हाला सक्तीनं इन्कम टॅक्सचं ऑडिट करावं लागेल. पण ते जर समजा 10 सर्व व्यवहार जर ऑनलाईन असतील तर मात्र तुम्हाला ऑडिट करायची आवश्यकता नाही. दुसरं, जीएसटीला मी लगेच इमिजिएट कनेक्ट करतोय. जीएसटीच्या बाबतीत नियम सांगतो आपल्याला की अनेक लोकांमध्ये गैरसमज असतो जीएसटी आम्हाला लागू आहे किंवा नाही, किंवा शेतीच्या बाबतीत पण बऱ्याच वेळेला असं होतं. आता उदाहरणार्थ अनेक जण ॲग्री टुरिझम करतात. ॲग्री टुरिझम त्यांना वाटतं हा शेतीपूरक व्यवसाय आहे किंवा गाई म्हशीचा व्यवसाय करतात, दुग्ध पालन करतात, त्याच्यानंतर पोल्ट्री व्यवसाय करतात. त्यांना वाटतं आपल्याला याला इन्कम टॅक्स लागत नाहीये. आपल्या सगळ्यांना माझं निवेदन आहे, हे सगळे बिझनेस इन्कम टॅक्सच्या ब्रॅकेटमध्ये येतात. या सर्व व्यवहारांना इन्कम टॅक्स लागतो. फक्त जर एखादा नर्सरीचा व्यवसाय असेल, नर्सरी, तर त्याला मात्र इन्कम टॅक्स लागू नाही. याच्या आधी आणखी एक वाक्य क्लिअर करतो. भारतामध्ये कुठेही शेतीच्या व्यवहारांवर, शेतीचा व्यवहार म्हणजे शेती विकून नाही, शेतीतून जे काही धनधान्य उत्पादन होईल किंवा फळबागांमधनं जे काही फळं उत्पादन होतील, ही फळबागांमधनं फळं विकून किंवा धनधान्य विकून जर आपण काही पैसा कमवला तर त्याच्यावर
इन्कम टॅक्स लागत नाही, मग तो किती कोटी रुपयाचा व्यवहार राहू. पण तेच जर आपण शेतीपूरक व्यवसाय करत असू, मग अगदी मग समजा मग असे सांगितल्याप्रमाणे कुक्कुटपालन असेल, पशुपालन असेल किंवा ॲग्री टुरिझम असेल, याच्यावर मात्र सक्तीनं इन्कम टॅक्स लागतो आहे. बऱ्याच जणांना ही संकल्पना माहीत नसल्यामुळे बरेच जण अडचणीत येतात. दुसरं एक महत्वाचं शेतीविषयी आता विषय आला म्हणून आपण अनेक ग्रामीण भागातले लोक असाल, बरेच जण शेती विकतायत. शेती विकल्यानंतर आपल्याला वाटतं शेतीवर टॅक्स लागत नाहीये. कृपा करून हा गैरसमज दूर करा. शेतीमध्ये आपले 2 प्रकार आहेत. एक शेती बागायती असते, दुसरी शेती जिरायत शेती असते. बागायत शेती जर विकली तर त्याच्यावर इन्कम टॅक्स लागत नाही. पण जर जिरायत शेती विकली, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये पड जमीन असं म्हणतो, ज्याला आपण गव्हर्नमेंटला शेतसारा भरत नाहीये, त्याच्यावर मात्र ती शेती विकल्यानंतर जो काय नफा होतो त्याच्यावर टॅक्स लागतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्या अकाउंटला व्यवहार होतात. हे व्यवहार झाल्याच्या नंतर आपल्या आता अलीकडे सगळ्या बँकांना पॅन नंबर दिलेला असतो आणि मग इन्कम टॅक्सकडे ती माहिती जाते. इन्कम टॅक्स आपल्याला विचारतं की तुमचा असा व्यवहार झालाय, तुम्ही आम्हाला कळवलं नाही, मग आपली परत धावपळ सुरू होते. आणि म्हणून काळजी घ्या. जर शेती बागायती विकली तर त्याला टॅक्स नाहीये. पण जर जिरायती शेती विकली, ग्रामीण भागातली म्हणतोय, शहरातली नाही, जिरायती शेती विकली तर मात्र त्याला इन्कम टॅक्स ग्रामीण भागात असो किंवा शहरात असो कुठेही राहू कंपल्सरी टॅक्स लागतो आहे. याची आपण दक्षता घ्यायला पाहिजे. इन्कम टॅक्स रिटर्न वेळच्या वेळी भरलं पाहिजे. इन्कम टॅक्स हे वर्षातनं एकदा भरायचं. आपण आपला जो व्यवसाय आहे, मी तर आपल्याला नक्की म्हणेल, आपल्या व्यवसायाचं आपण तेरीस ताळेबंद नफा तोटा पत्रक तयार केलं पाहिजे आणि वर्षातून एकदा जर आपला टर्नओव्हर टॅक्स ऑडिटचा नसेल तर 31 जुलैच्या अगोदर आपलं रिटर्न फाईल करा. जर आपल्याला टॅक्स ऑडिट लागू असेल, टर्नओव्हर मोठा असेल, तर आपण 30 सप्टेंबरच्या अगोदर ऑडिट सबमिट केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला कुठेही कायदेशीर दंडाला सामोरं जावं लागणार नाही. जीएसटीच्या बाबतीत याला जोडून आपल्या व्यवसायाला आपण जर खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असू तर 40 लाख रुपयापर्यंत आपल्याला जीएसटी लागत आहे. खरेदी विक्रीच्या व्यवसायाला 40 लाख रुपयाच्या आत आपला व्यवसाय असेल तर जीएसटी नंबर घ्यायचा नाही. ते जर 40 लाखाच्या पुढे गेला तर मात्र आपल्याला सक्तीनं जीएसटी नंबर घ्यावा लागेल. आपण जर सेवा देत असू तर मात्र आपल्याला 40च्या ऐवजी 20 लाखाचं लिमिट, म्हणजे एखाद्या याच्यापैकी कोणी बिल्डर लाईन मध्ये असेल, बरोबर, तर त्यांना मात्र लिमिट 20 लाखाचं आहे, 40 लाखाचं नाही. सेवा देणाऱ्यांसाठी 20 लाख, पण जे ट्रेडिंग करतात, व्यवसाय करतात, त्यांना मात्र लिमिट आहे 40 लाख रुपये. आता बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एखाद्या कंपनीला सप्लाय करायचा आहे म्हणून आपण लवकर नंबर घेतो, आपला टर्नओव्हरही नसतो. पण अशा वेळेला मी आपल्याला दक्षता देईल, सूचना करेन की आपण आपले जीएसटीचे रिटर्न्स भरले पाहिजे. कुणी असो, किती व्यवसाय असो, जर नंबर घेतला असेल तर आपले, आणि व्यवसाय नसेल चालू, अगदी त्या महिन्यात काही विक्री झाली नसेल, खरेदी झाली नसेल, तरी आपण नील रिटर्न का होईना, पण आपण डिपार्टमेंटकडे त्याचं रिटर्न फाईल केलं पाहिजे विदिन टाइम, जेणेकरून आपल्याला पेनल्टी द्यावी लागणार नाही. जीएसटी नंबर घेतला तर रेग्युलर जीएसटीचे रिटर्न भरा. इन्कम टॅक्स आपल्याला प्रत्येक वर्षी एकदाच करायचं असतं. एकदाच 31 जुलै पूर्वी किंवा 30 सप्टेंबर पूर्वी आपण आपली इन्कम टॅक्सचे रिटर्न्स फाईल केलं पाहिजे. आणखी एक महत्वाची सूचना, इन्कम टॅक्सच्या नोटीस कधी येतात? मी आता आपल्याला सांगितलं, असेसमेंट जे असते, आपण आपलं समजा आपलं जे रिटर्न फाईल करतो ते वर्षाच्या शेवटी 31 मार्च नंतर जातं. इन्कम टॅक्स मध्ये वर्ष एप्रिलला चालू होतं आणि मार्चला संपतं. त्यामुळे इन्कम टॅक्सचं जे वर्ष 1 एप्रिलला चालू होणार आणि 31 मार्चला संपणार आहे. मग हे समजा आपलं 2025-26 आता हे वर्ष चालू आहे, याचं रिटर्न आपण 31 जुलै 2026 पूर्वी भरायचं आहे इन्कम टॅक्स ऑफिसला. आता सगळं ऑनलाईन आहे, आता कुठेही मॅन्युअल नाहीये.
100% तुम्ही घरी बसून तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकता. कुठेही इन्कम टॅक्स ऑफिसला जायची आवश्यकता भासत नाहीये. लक्षात ठेवा, असेसमेंट जे आहे डिपार्टमेंटकडे ऑनलाईन असेसमेंट लगेच होते. आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. इमिजिएटली असेसमेंट होऊन जाते. तुम्हाला इंटिमेशन येते. इंटिमेशन मध्ये तुम्हाला लगेच कळतंय का आपली असेसमेंट बरोबर झाली किंवा नाही. सेक्शन 143(1) नावाची एक तुम्हाला असेसमेंट ऑर्डर येते आणि त्याच्यात कळतं की आपण त्यांना काय माहिती दिली आणि आपण दिलेली माहितीने त्यांनी केलेलं आपलं असेसमेंट बरोबर झालेलं आहे किंवा नाही हे त्याच्यात आपल्याला कळतं. आपण लगेच बघितलं पाहिजे. हे करत असताना मी आपल्याला आणखी एक महत्वाची सूचना करतो. मगाशी मी OTPच्या बाबतीत सांगितलं. इन्कम टॅक्स असो, GST असो किंवा गव्हर्नमेंटचं कुठलंही लायसन काढताना अत्यंत महत्वाची एक काळजी घ्यायची ते म्हणजे जिथं प्रत्येक ठिकाणी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे त्या रजिस्ट्रेशनच्या वेळेला एक मोबाईल नंबर तुमचाच द्यायचा आणि मेल ID तुमचा द्यायचा. परत सांगतोय, ज्या वेळेला रजिस्ट्रेशन केलं म्हणजे इन्कम टॅक्सला तुम्ही प्रोफाईल रजिस्टर केलं, GSTला तुम्ही प्रोफाईल रजिस्टर केलं, त्यावेळेला तिथं दिलेला मोबाईल नंबर हा तुमचा पाहिजे आणि मेल ID हा तुमचा पाहिजे. एक कारण याचं सांगतो, ज्या वेळेला कुठल्या प्रकारची असेसमेंट होते त्यावेळेला डिपार्टमेंट तुम्हाला प्रत्येक वेळेला कम्युनिकेशन करतं, ते तुमच्या मोबाईलवर येतं. जर समजा तुम्ही तुमच्या कन्सल्टंटचा नंबर दिला आणि त्यांनी जर नजर चुकीने न पाहिलं न गेलं तर असेसमेंट करताना डिपार्टमेंट सरळ सांगता आम्ही ऑलरेडी तुम्हाला नोटिसेस इश्यू केलेल्या आहेत आणि तुम्ही न पाहिला ही आमची चूक नाहीये की तुमची हलगर्जीपणा आहे आणि म्हणून तिथं काही चूक होऊ नये म्हणून इथून पुढे काळजी घ्या. सगळे व्यावसायिक आहेत. जर तुम्हाला GST नंबर किंवा इन्कम टॅक्सचं प्रोफाईल असेल तर मोबाईल नंबर आणि त्याचं मेल ID हा तुमचाच असला पाहिजे. आतापर्यंत चूक झाली असेल तर ती दुरुस्त करून घ्या. तुमच्या संबंधित जे काही कोणी ऍडवायझर असतील, कन्सल्टंट असतील, चार्टर्ड अकाउंटंट असतील त्यांच्याकडनं हे प्रोफाईल मधनं तुम्ही जाऊन हा बदल करून घ्या. मेल ID सुद्धा तुमचा द्या आणि मोबाईल सुद्धा तुमचा द्या. दुसरी एक फायदा याचा, समजा यदा कदाचित तुमच्या अकाउंटला कोणी हिट केलं आणि जर तुमचा मोबाईल असेल तर त्याचा OTP तुम्हाला येणार आहे. पर्यायानं तुमच्या लॉग इनला कुणीही काही धक्का लावू शकणार नाही. ज्या वेळेला त्याच्यात काही बदल करायचे असतील त्यावेळेला हे सगळे बदल तुमच्या परवानगीनेच केले जातील, अन्यथा करता येणार नाहीत. ही एक अत्यंत महत्वाची सूचना तिथं अपेक्षित आहे. असेसमेंट होताना कधीही असेसमेंट ही डिपार्टमेंटची ऑनलाईन असेसमेंट आता लगेच होते. CPCला ज्याला म्हणतात, या CPC थ्रू ऑनलाईन असेसमेंट होते, पण स्क्रुटिनी असेसमेंट जी असते ती मागच्या 6 वर्षाची होते. 6 वर्ष म्हणजे आता 25 चालू आहे ना, साधारणतः 17 पर्यंत सगळा असेसमेंट आता संपलेला आहे. मार्च 17 पर्यंत म्हणजे मार्च 17 पर्यंत तुमचा रेकॉर्ड आता क्लिअर आहे असं समजायचं. त्याच्यानंतरचं मात्र रेकॉर्ड तुम्हाला जतन करून ठेवलं पाहिजे. हा एक कॉमन प्रश्न आहे. आपण व्यावसायिक आहोत. व्यावसायिकाने किती वर्षाचं रेकॉर्ड जतन करावं, तर त्याचं नियम आहे कमीत कमी 6 वर्ष आणि जास्तीत जास्त 10 वर्ष. कारण मिनिमम स्क्रुटिनी असेसमेंट 6 वर्षाची लागते आणि ब्लॉक असेसमेंट 10 वर्षाची होते. त्याच्यामुळे 10 वर्षापर्यंत आपलं रेकॉर्ड आपण जतन करून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. शिवाय हे सगळं करत असताना रिटर्न वेळेला भरणं, असेसमेंट रेग्युलर करून घेणं, कुठली आणखी एक महत्वाची सूचना, आपण सगळे जर छोटे व्यावसायिक असू तर आपण आपल्या लॉग इनला कधी जाऊन बघितलं नाहीये की आपण आतापर्यंत रेग्युलर रिटर्न भरलं एवढं आपल्याला माहिती आहे. पण भरलेले रिटर्न बरोबर आहेत किंवा नाही याची असेसमेंट झाली की नाही ही आपण आपल्या कन्सल्टंटला विचारले पाहिजेत. शिवाय आपल्या लॉग इनला जाऊन एक टॅब आहे, त्या टॅबमध्ये आपण चेक केलं पाहिजे की आपल्याला मागची काही पेनल्टी लागलेली आहे का, मागचं काही फाईन लागलेलं आहे का, मागचे काही आपले ड्यूज आहेत का, आउटस्टँडिंग डिमांड त्याला म्हणतात, ही आहे का चेक करा. कारण त्याचं सांगतो, आउटस्टँडिंग डिमांड समजा ₹1 असेल तर त्याच्यावर व्याज महिन्याला 3% लागतं. पर्यायानं ₹100 दंड आणि व्याज मात्र काही हजारांमध्ये यायला सुरुवात होते. आणि म्हणून आपल्या कन्सल्टंटला सांगा, जर आपण लॉग इन आमचं पोर्टल चेक करा, त्याच्यावर किंवा आपण स्वतः करत असाल तर आपण चेक करून बघा की आपल्याला काही चुकून आउटस्टँडिंग डिमांड लागलेली आहे का आणि ती डिमांड त्याच्यावर काही व्याज लागले का. जर लागलं असेल तर ते
बघा कशामुळे लागलेला आहे. कदाचित टॅक्स भरायचा राहून गेलाय किंवा भरलेला टॅक्स चुकीच्या चलनात गेलाय किंवा असेसमेंट करताना डिमांड काय निघालेली आहे किंवा काही डिसअलाउन्स आलेला आहे. कोणत्या कारणामुळे डिमांड निघाले हे चेक करा, व्यवस्थित व्हेरिफाय करा. तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही तुमच्या कन्सल्टंटला विचारा आणि तिथेही व्यवस्थित माहिती नाही मिळाली तर संबंधित डिपार्टमेंटला जाऊन व्हेरिफाय करा. जेणेकरून तुम्हाला ही पूर्ण माहिती मिळेल आणि मग ती डिमांड तुम्हाला कॅन्सल करून घेता येईल. जर चुकीची डिमांड पडली असेल तर संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीने. अदरवाईज तुम्हाला ते पैसे भरावे लागतील. नाही भरले तर व्याज चालू राहतं आणि मग व्याज आणि दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात होत राहते. या सगळ्या बाबी शिवाय आपल्याला जे इतर कायदे लागू आहेत याच्यामध्ये कामगार कायदे असतील, ज्याच्यामध्ये पीएफ असेल, ईएसआय असेल, मोठे व्यवसाय असेल तर किंवा आपण कुठला व्यवसाय करतो त्याच्यानुसार आपल्याला जे जे कायदे लागू आहेत त्या संबंधित कायद्यांची माहिती आपण घेतली पाहिजे. पर्यायानं कायद्याच्या कुठल्याही चकाट्यात आपण अडकणार नाही, चौकटीत आपण अडकणार नाही, ही आपली दक्षता आपल्याला असली पाहिजे. व्यवसाय वाढीसाठी आपल्याला जे जे काही पर्याय आहेत ते सगळे आपण वापरले पाहिजेत. विशेषतः खूप महत्वाच्या 1-2-3 सूचना किंवा महत्वाचे सल्ले म्हणजे व्यवसाय जर वाढवायचा असेल तर तंत्रज्ञानाचा आपण वापर केला पाहिजे. नवीन नवीन जे तंत्रज्ञान आहे म्हणजे मार्केटिंग जे स्किल्स आहेत हे आपण शिकून घेतले पाहिजेत. जेणेकरून मार्केटिंग करून आपला व्यवसाय आपल्याला वाढवता आला पाहिजे. टेक्नॉलॉजी शिकली पाहिजे, इनोव्हेशन शिकलं पाहिजे. मार्केट किंवा आपल्या व्यवसायात आपल्याला सातत्याने नवीन नवीन बदल आणता आले पाहिजे. ज्याला रिसेंट ट्रेंड्स असं म्हणतो. ज्याला हे रिसेंट ट्रेंड्स आणता आले त्याचा व्यवसाय आहे, अन्यथा व्यवसाय नाही. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो एचएमटी पूर्वी घड्याळ नावाचा प्रकार होता, एचएमटी घड्याळ. आता ते बघायला मिळत नाही. बरोबर? किंवा असे अनेक उद्योग आहेत, की जे पूर्वी खूप मोठ्या उदाहरणार्थ नोकिया मोबाईल घ्या. नोकिया मोबाईल पूर्वी एक म्हणजे कीबोर्डचा जो मोबाईल होता कीपॅडवाला तो प्रचंड फेमस, प्रचंड रफ अँड टफ चांगला मोबाईल. जगभर त्याला मान्यता होती. पण त्याच्यात त्यांनी इनोव्हेशन केलं नाही आणि जगात मग ओप्पो आणि हे बाकीचे Samsung वगैरे आले प्रॉडक्ट जे टच स्क्रीनवाले. मला वाटते आता 1001% लोकं हे टच स्क्रीनवाले वापरतात. कोणीही कीपॅडचे मोबाईल वापरत नाहीयेत. मार्केट गेलं आणि म्हणून आपल्या व्यवसायातले सगळे धागेदोरे आपल्याला माहिती असले पाहिजेत. जास्तीत जास्त म्हणजे इनोव्हेशन आपण शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून आपल्या व्यवसायातले फायदे आपल्याला करून घेता येतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बौद्धिक जी संपदा आहे, आपले कामगार जे आहेत ते कामगार आपल्याला सांभाळता आले पाहिजेत. कारण व्यवसाय हा कामगारांवर अवलंबून असतो आणि ती आपल्या कंपनीची खरी तर महत्त्वाची ॲसेट असते. हे कामगार जे आहेत, त्या कामगारांच्या बरोबर चांगले संबंध प्रस्थापित करा. त्यांना चांगल्या पद्धतीने पगार द्या किंवा त्यांचा एक करार करा आणि त्यांना जास्तीत जास्त त्यांच्याकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्याला परत एकदा शेवटी फायनल टच देतोय. जे कंपनीला आपल्या व्यवसायाला लागणाऱ्या कायद्यांचा अभ्यास करा. त्या सर्व कायद्यांचं व्यवस्थित आपण पालन करतोय का ते पहा. दुसरं आपलं जे काही दस्तावेज आहेत व्यवसायाची ती व्यवस्थित सांभाळून ठेवा. त्या दस्तावेजचं डॉक्युमेंटेशन करून ठेवा. ऑनलाईन मोडमध्ये किंवा सॉफ्ट कॉपीमध्ये आणि हार्ड कॉपीमध्ये ती उपलब्ध असली पाहिजे. त्याशिवाय ग्राहक संरक्षण कायदा अलीकडे सगळीकडे मोठ्या प्रमाणात वापरला जातोय. या ग्राहक संरक्षण कायद्याचं सुद्धा आपल्याला जाणीवपूर्वक संरक्षण करणं गरजेचं आहे. कामगार कायद्यांचा विचार केला मगाशी, कामगारांना संरक्षण दिलं पाहिजे. ट्रेडमार्क आपला असेल किंवा कॉपीराइट्स असतील, हेही आपण मेंटेन करून ठेवलं पाहिजे. बरोबर? रिस्क मॅनेजमेंट आणि फायनान्शियल मॅनेजमेंट या सगळ्या बाबी आपल्याला जर करता आल्या, तर मला वाटतं आपल्या व्यवसायाचं कायदेशीर पद्धतीने चांगलं व्यवस्थापन होऊ शकेल, असं इथं मला वाटतंय. मला वाटतंय माझ्या बाजूने मी थोडक्यात व्यवसायाच्या व्यवस्थापनाविषयी आणि कायदेशीर बाबींविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक बाबी सविस्तरपणे घेण्यासारख्या आहेत, पण वेळेचा एकूण विचार करता मला वाटतं इथं आपल्याला थांबणं अपेक्षित आहे. गरज वाटली आणि जर आपल्याला परत संधी दिली, तर कुठल्याही एखाद्या चांगल्या विषयावर आपल्याला परत एकदा चांगल्या पद्धतीने आपल्याशी संपर्क साधता येऊ शकतो. मला वाटतंय माझ्या बाजूने मी इथं थांबतोय. मी आपल्याला सर्वांना स्क्रीन ओपन करून देतोय आणि ज्यांचे ज्यांचे प्रश्न असतील
ते आपण प्रश्न आपण घेणार आहोत. मगाशी मला वाटते कृष्णा शिंदे सरांनी मगाशी प्रश्न विचारायचं होतं त्यांना. त्यांना आपण अचानक थांबवलं होतं. तर सरजी, हॅलो, सोमनाथ सर, सोमनाथ सर, हा सर. आता यांना ओपन करा, सगळ्यांनी अनम्यूट करा. कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर सांगा. मगाशी ते कृष्णा शिंदे सर होते, त्यांना काहीतरी विचारायचं होतं, त्यांना मी थांबवलं होतं. अनम्यूट करा, कुणाला काय प्रश्न असेल तर आपण घेऊया. हॅलो. हा बोला. सर तुम्ही जे सांगितलं मगाशी की व्याजदर कमी झालेत 1.25% काहीतरी. रेपो रेटच्या विषयी मी बोललो. हा, रेपो रेट. आरबीआयचा जो रेपो रेट आहे हा मागच्या वर्षात सातत्याने 3 वेळा कमी झालेला आहे. बरोबर. मग ते आता कमी झालाय ते आता आपल्याला बँकेकडनं कळणार का, म्हणजे तसं आपण त्यांना करायला लागणार का काय? हे बघा, याचं कसं असतं, शेवटी आपण कर्ज बँकेकडून घेतलंय, बरोबर. बँकेने त्यावेळेला आपल्याला व्याजदर दिलेला होता नक्की ठराविक. हो. आता आपण परत बँकेकडे जायचं, बँकेला सांगायचं की आता रेपो रेट तुमचा आरबीआयने कमी केलेला आहे, आमचं व्याजदर तुम्ही कमी करून द्या. काही बँकांमध्ये ही डायरेक्ट सिस्टीम आहे. बँक स्वतःहून तुम्हाला मेल करते की तुमचा बँकेचा जो व्याजदर होता कर्जाचा, हा आता पूर्वीचा हा होता, आता हा एवढा कमी केलेला आहे. काही बँका स्वतःहून करत नाहीयेत. त्याच्यामुळे आपण आपला फायदा करायचा असेल तर एक चक्कर बँकेत लावायला काही हरकत नाही. बँकेकडे जायचं आणि व्याजदराचा जो काही बदल आहे तो करून घ्यायचा. साहेब, ते आता मॉर्गेज लोन मध्येच आपण केलेलं असतं ना ते, की आता ही लोन केलंय ते. करू द्यात ना, कुठलंही लोन असू द्या. पण आता Mortgage मग loan- ते कसे म्हटले तर, की बाबा तुमच्याकडे जे अग्रीमेंट केलंय आम्ही, म्हणजे हप्ते ठरवून दिलेत त्या हा. पद्धतीने हे शेवटपर्यंत हप्ते असेच लागणार, असे ते म्हणू हप्ते- शकतात. नाही, अगदी बरोबर. तुमचा प्रश्न असा आहे की हप्ते आपले ठरलेले आहेत, पण साहेब कसं असतं, जर व्याजदर कमी झाला तर व्याज कमी भरावं लागणार. पर्यायानं मुद्दल जागेवर राहणार, व्याजाची रक्कम किंवा जरी तोच हप्ता राहिला तरी व्याज बँकेचं कमी लागल्यामुळे शेवटचे जे हप्ते होते ते कमी होणार. बरोबर. तेवढं व्याज बरोबर. दर कमी झाला, शेवटचे जे हप्ते ते कमी लागणार, तेवढं बँक तुमच्याकडनं वसुली कमी करून घेणार. पण त्याला तुम्हाला बँकेबरोबर जाऊन थोडस बैठक द्यावी लागेल. बरोबर, पण ठीक आहे. याचा इफेक्ट सर काय, आपण जे हप्त्याचे जे म्हणजे हे भरतोय ना, क्लेम करतो, त्याच्यावरती काय इफेक्ट होणार का याचा? साहेब, काय होतं, आपलं अण्णासाहेब पाटील जे काय आहे महामंडळाचं जे व्याज परतावा योजना आहे ती 12% व्याजाची आहे. बरोबर. आपण 12% कोणत्या बँकेचं कर्ज असो, आता इकडं 8% असेल तर महामंडळ तुम्हाला 8% व्याजाचाच परतावा देणार. तिकडं समजा 11% वाल्यांना 11%चा देणार. शेवटी हा फरक काय होणार, आपलं व्याज कमी लागणार आणि तेवढं महामंडळाकडनं आपल्याला कमी येणार. जेवढं आपण भरू तेवढंच महामंडळ आपल्याला देणार. बरोबर आहे, फायदा पण हा. हा बरोबर आहे, पण आता विषय काय होतोय की आता माझं कृष्णा बँकेचं ऍक्च्युली लोन चालू आहे. हा. पण तर कृष्णा बँकेत जो व्याज जे पडताना पडतंय ते 9,000 10,000 असं म्हणजे हप्ता गेल्यानंतर व्याज पडतंय. पण ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून परतावा मिळतोय तर तो 6,000 6,500 ह्या रेंज मध्येच मिळतोय. असं कशामुळं कारण? हे बघा, व्याजाचा दर महामंडळाचा प्रोटोकॉल किंवा नियमावली कशी आहे, बँकेच्या कर्जाचा जो व्याजाचा दर आहे तो मॅक्सिमम 12% महामंडळ तुम्हाला कर्ज व्याज परत देतं. 12% व्याजाचं. आता जर बँकेने तुम्हाला आता 9,000 10,000 हे आकडे किती टक्क्याचे आहेत मला माहित नाही. बँकेचा व्याजाचा दर जर समजा तुमचा 13%चा असेल तर महामंडळ तुम्हाला 13%ने व्याज परत देणार नाही. महामंडळ तुम्हाला 12%ने जे व्याज येणार तेच परत देणार. जास्त व्याज महामंडळ देत नाही, महामंडळाचा नियमच आहे. बरोबर आहे सर. 12% महामंडळ देणार. ऍक्च्युली सहकारी बँका जेवढ्या आहेत त्या हा. सरसकट 1% जादानच देतात व्याज. हा, मग ते व्याज जास्त आकारतात, पण तुम्हाला मिळताना मात्र महामंडळाकडनं 12% मग ते 14% असेल ते 12%च मिळणार. आणखीन एक स्टेटमेंट मध्ये सर मी असं बघितलं की सुरुवातीचे जे हप्ते आहेत महिन्याचे हो. त्यामध्ये बऱ्यापैकी व्याजच नुसतं जातंय, मुद्दल कमी जात्या. हे कशामुळं? हे बघा साहेब, आता मी एक उदाहरण देतो. समजा आपण 1 लाख रुपये कर्ज घेतलं,
हम्म. बरोबर, आणि हम्म. 5 वर्षाची मुदत आहे. तर हम्म. माझी 5 वर्षात 20,000 रुपये मुद्दल फिक्स झाली. हप्ता कसा ठरतो बघा, मी परत मागाचं उदाहरण घेतो. 20, 20, 20, 20 आणि 20 किती झाले? 1 लाख झाले का? 1 तर लाख माझी झाले. मुद्दल फिक्स झाली 20,000 रुपये. हम्म. आता पहिल्या वर्षी मला व्याज लागताना 1 लाखावर लागणार आहे. हा. 1 लाखावर 10% जरी व्याज जर म्हटलं तर 10,000 व्याज आलं. हम्म. बरोबर, म्हणजे पहिल्या बरोबर. वर्षी मला 20,000 मुद्दल अधिक 10,000 व्याज द्यायचंय. आता दुसऱ्या वर्षी काय होतं बघा, दुसऱ्या वर्षी माझी मुद्दल किती राहिली? 80,000 राहिली. हम्म. तर 20 कमी झाले ना. हा. 80,000वर 10% म्हणजे 8,000 व्याज लागलं मला. सर असा नाही विषय झालेला. विषय कसा झालाय, हा सर सकट 22,300 रुपये असं टोटल हप्ता आहे. हा म्हणजे मग ते कसं कसं एक करतात साहेब, हे कॅल्क्युलेशन कसं असतं? बँक काय करते बघा, एक चार्ट असतो. तुम्हाला पण तुमच्या सोयीचं सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो. तुमचं आता इंटरनेट मोबाईल सगळ्यांकडे आहेत. हम्म. तुम्ही तुमच्या मोबाईलवर EMI कॅल्क्युलेटर नावाचं ऍप घ्यायचं. EMI हम्म. कॅल्क्युलेटर तुम्ही हा. असं टाकलं ना तर लगेच येईल. त्याच्यात 3 आकडे मागतात. एक, हम्म. लोन अमाऊंट किती, कर्जाची एकूण रक्कम किती. दुसरं विचार रेट ऑफ इंटरेस्ट किती, आणि तिसरं विचारतील त्याची मुदत किती. हम्म. हे जर टाकलं हम्म. तर ते तुमचा हप्ता लगेच काढून देतील तुम्हाला. म्हणजे मला 5 वर्षात म्हणजे 60 महिन्यात माझा हप्ता इक्वलच येणार. मग ते कसं करतात? व्याज पूर्ण घेतात, मुद्दल घेतात 1 लाख, व्याज जेवढं आहे ना तेवढं बरोबर रिड्युसिंग येऊन कमी करत येतात. म्हणजे कसं होईल बघा, पहिल्या वर्षी मला व्याज लागेल 10,000, दुसऱ्या वर्षी 8,000, तिसऱ्या वर्षी 6,000, नंतर 4,000 आणि 2,000. म्हणजे हम्म. 6 6 12, 12 20 आणि 20 वर्ष 10 30. म्हणजे मला हम्म. टोटल बँकेला रिपेमेंट करायचे 1,30,000 भागिले 60. झाला ना हम्म. कॉमन हप्ता माझा फिक्स. हम्म. असं कॅल्क्युलेशन असतं. म्हणजे तुम्हाला वाटेल की समान हप्ता गेलाय, पण तो समान हप्त्यामध्ये मुद्दल एकच जाते सेम, फक्त व्याज कमी 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 झाल्यामुळे ते तसं वाटतं. सुरुवातीला व्याज जास्त असतं, नंतर व्याज कमी जातं. हा, म्हणजे चार्ट मध्ये कसं आहे, पहिल्यांदा हप्ता कमी आहे म्हणजे मुद्दल कमी आहे आणि असंच व्याज असतं. जास्त आहे. हा मग ते इक्वल करायचं ना, हा. इक्वल हा. करायचं, त्याच्यामुळे ते तसं लागतं. हा. 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 बरोबर. सर माझा एक प्रश्न होता. हा बोला. इन्कम टॅक्स रिटर्न भरत असताना सर आपण एखाद्या वर्षी गॅप पडला तर त्याचं हो, कसं करायचं सर? हे बघा, सरकार पण आता सरकारने पूर्वी काय केलं, 2 वर्षापूर्वी म्हणजे 2 वर्षापूर्वी सरकारला वाटलं की लोक खूप अप्रामाणिकपणे इन्कम टॅक्स रिटर्न भरतात, त्यांना जरा शिस्त लावावी, म्हणून एकदम 5,000 रुपये दंड लावला ज्यांनी भरलं नाही त्याला. सरकारच्या लक्षात आलं, त्याच्यामुळे उलट लोक भरायलाच बंद झाली. म्हणून सरकारने 2 वर्षापासून काय केलं, तुम्ही नाही भरत ना, ठीक आहे, हरकत नाहीये, आम्ही तुम्हाला परत सवलत देऊ. आता एकदम 3 वर्षाचे रिटर्न भरता येतात. त्याला 5 लाखाच्या आतमध्ये इन्कम असेल तुमचं तर 1,000 रुपये दंड लागतो. बरोबर, रेग्युलर रिटर्न हो. करून घ्या, राहिले असेल तर रिटर्न भरता येतात. बरं मागचे सर, हा बँका ते मान्य करत नाहीत एकाच वर्षी 3 इन्कम टॅक्स भरतात. हा एका वर्षी 3 मान्य करत नाही, म्हणून 2 रिटर्न मध्ये 6 महिन्याचा गॅप ठेवायचा. अच्छा. हा, जी शेवटची 2 रिटर्न आहेत ना त्याच्यात हा. मिनिमम 6 महिन्याचा गॅप पडला पाहिजे, तेवढी दक्षता घ्यायची. म्हणून आधीची 2 पहिले भरून टाकायची, आणि हा. एक पुढचं रिटर्न मात्र, आता उदाहरणार्थ समजा मला आता या वर्षाची मागची मार्च 24, मार्च 25 रिटर्न आता भरता येईल, म्हणजे आता चालू आहे जानेवारी, माझं हा. जुलैला रिटर्न ड्यू आता पुढचं, म्हणजे मी जुलैला भरलं तर बरोबर या हं. 2 रिटर्न मध्ये 6 महिन्याचा फरक पडला ना, जानेवारी आणि म्हणजे ह्या जुलै. 26च्या आता पुढे जाते ना पण. हा, मग आता पर्याय नाही ना त्याला काही. मग हं, हं. आता लगेच तुम्हाला एकच ते मागचे 3 एकदम आता करता येतील, पण 6 महिन्याचा गॅप होणार नाही. अच्छा, चालतंय सर. बघा, कोणाला काही शंका असतील तर नक्की अजून घ्या. कोणाचे काही प्रश्न आहेत का? सर आणखीन एक प्रश्न होता. हो, जीएसटी काढला होता मी, पण तुम्ही आता मगाशी सांगितलं त्याच्याबद्दल सविस्तर. हम्म. मग जीएसटी एवढं टर्नओव्हर होत नसल्यानंतर ते वर्ष 2 वर्ष म्हणजे मिनिमम 1,000 रुपये ते भरून आपल्याला जीएसटी कंटिन्यू करता येईल ना? हे बघा, म्हणजे जीएसटी मध्ये आणि इन्कम टॅक्स मध्ये कुठेही टॅक्स भरावा लागत नाही.
1,000 रुपये 1,500 रुपये भरताना तुम्ही कदाचित तुमच्या त्या कन्सल्टंटची फी देत असाल. जर तुमचा टर्नओव्हर नसेल तर टॅक्स द्यायची कुठेही गरज भासत नाही. नाही इन्कम टॅक्सला लागत, नाही जीएसटीला लागत. फक्त एकच दक्षता घ्यायची, वेळच्या वेळी रिटर्न फाईल करायची तारखेच्या आत, म्हणजे फाईन लागत नाही. इन्कम टॅक्स सुद्धा आता सांगितलं तुम्हाला, आता तर या वर्षापासून 12 लाख रुपयापर्यंत टॅक्स माफ आहे. हो हो बरोबर. पण कृपा सर. करून परत सांगतो, 12 लाख पर्यंत इन्कम दाखवू नका, कारण इकडे 12 लाख दाखवायला गेला तर जीएसटीचा बोखंडी तिकडे घ्याल. त्याच्यामुळे हो. जीएसटीची काळजी घ्या, इन्कम टॅक्सची काळजी घ्या. जेवढा आपला टर्नओव्हर आहे तेवढाच दाखवा, नियमाप्रमाणे करा, अडचण येणार नाही. धन्यवाद. तर बहुतेक सर्वांचे प्रश्न संपले असतील. तुम्ही सगळ्यांचेच प्रश्नांचे व्यवस्थित निरसन केलंय आणि सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन केलंय. पण आज अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांसाठी ते कायदेशीर व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन या विषयावरती तुम्ही जे सविस्तर माहिती केली, बँकेचे व्यवहार कसे करावेत, व्यवसाय करताना आर्थिक नियोजन कसं करावं, सर्व एकंदरीत फायदा लाभार्थ्यांना नक्कीच होणार आहे. आपण आपला वेळात वेळ काढून महामंडळासाठी जो बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल महामंडळाच्या वतीने आपले आभार आणि लाभार्थ्यांचे पण धन्यवाद. मला संधी दिल्याबद्दल मी महामंडळाचा माननीय आदरणीय अध्यक्ष नरेंद्र पाटील साहेबांचा आणि आपल्या सर्वांनी माझं ऐकून घेतल्याबद्दल सगळ्यांचा अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू. करू का बंद? हो हो. थँक्यू सर.